Hello. Good evening, friends. ठरल्याप्रमाणे 7च्या वेळेला आपण बरोबर पोहोचलेलो आहोत. थोडे मित्र आपले जॉईन होत आहेत आपल्याला हळूहळू. ॲज युजुअल आता हे म्हणायलाच लागतं ना, मला वाटतं शो चालू करायच्या अगोदर, की लोकं येतायत, थोडं थांबूयात. मग सगळे येतात आणि अशी गर्दी होते एकदम आणि मग दंगा चालू होतो. येस मिहीर, वेलकम. हॅलो मिहीर. किरण अजून येतोय. तर मित्रांनो, जोरदार पाऊस पडतोय. माझ्या इथे तर भयानक पाऊस पडतोय कर्वेनगरमध्ये. मला आतपर्यंत आवाज येतोय. काचा बंद आहेत, एसी चालू आहे, तरी पण आवाज आतपर्यंत येतोय. जबरदस्त पाऊस चाललाय. सचिन, जयवंत, वेलकम. आवर्जून आपण प्रत्येक शो आमचा बघता. थँक्यू व्हेरी मच. असंच प्रेम कायम राहू देत मैत्रीमधलं. तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं क्रिकेट गप्पा मारायला आणि क्रिकेटच्या गप्पा ऐकायला मनापासून स्वागत. आजचा आपला जो पाहुणा आहे त्याची ओळख मला विशेष अशी करून द्यायची आहे. पुण्यातलाच आहे पाहुणा. आत्ता थोडा काहीसा दूर आहे. कामानिमित्त तो थोडासा म्हणजे पुण्याच्या तर बाहेर आहेच, महाराष्ट्राच्याही बाहेर आहे. सध्या आहे तो भोपाळमध्ये. पण हा लेफ्ट आर्म स्पिनर माणूस पुण्याचा एकदम हार्डकोर पुणेकर म्हणायला हरकत नाही. या लेफ्ट आर्म स्पिनरनी महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी टीम, त्याचा व्हाईस कॅप्टन पण तो राहिलेला आहे. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की हा एकच व्यक्ती असा आहे की ज्याने रणजी ट्रॉफी आणि सईद मुश्ताक अली या दोन्हीही ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. म्हणजे या दोन्हीच्या फायनलचा तो हिस्सा होताच. फायनल जिंकून दिलेल्या आहेत महाराष्ट्राकरता आणि तेवढा चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील केलेला आहे. सो वेळ न घालवता आपण बोलूयात किरण रामलिंग अढावला. वेलकम किरण. वेलकम. थँक्यू निलेश. हाऊ आर यू एव्हरीबडी? वी आर गुड. जोरदार पाऊस पडतोय आमच्या इथे. तुझ्या तिथे काय परिस्थिती आहे मला सांग. भोपाळमध्ये आहेस तू सध्या, राईट? हो, येस. मी भोपाळमध्ये आहे आणि ऍक्च्युली आता आहे वातावरण तसं आहे पावसाचं. मे बी रात्री पडेल असं वाटतंय. पण इथे आता जोरदार चालू झालाय. पुण्यामध्ये आता पाऊस पडतोय. क्रिकेटर्ससाठी जरा चांगली न्यूज नाहीये, कारण आत्ता कुठे जरा असं म्हणत होतं की ग्राउंडमध्ये तुम्ही जाऊ शकताय, सकाळी राऊंड मारू शकताय, फिटनेस चालू करू शकताय, त्यात पाऊस चालू झालाय. त्यामुळे म्हणजे असं असतं ना ते की चालू होता होता परत बंद, तसा प्रकार काहीसा आता पुण्यामध्ये झालेला आहे. अच्छा. येस. बरं, तिथे मिहीर तेरणीकर आलेला आहे, क्षितिज भावसार आहेत, बरेच तुझी मंडळी मित्र लोक आलेली आहेत. हॅलो एव्हरीबडी. येस. तर सुरू करूयात आपण आजचा आपला क्रिकेट गप्पा हा कार्यक्रम. सध्या सर्वात पहिले मला सांग, तू आता आहेस भोपाळला, बरोबर? मध्य प्रदेश मध्ये. ओके. तर तिथे कोविडची परिस्थिती काय आहे? तुमच्याकडे कसं चाललंय सध्या? ऍक्च्युली भोपाळ पण रेड झोन मध्येच आहे. इथे आहेत तसे म्हणजे बरेच केसेस आहेत आणि फ्लाईट चालू झाल्यामुळे आमचं डेली ऑफिस जाणं पण आहे. ऑफिसलाही जावं लागतं दररोज आता आणि चालू आहे म्हणजे काळजी घेऊन सगळे प्रिकॉशन्स घेऊनच आम्ही चाललोय पुढे. ग्रेट बाबा, काळजी घे रे, काळजी घे. लेफ्ट आर्म स्पिनर्स आम्हाला पाहिजेत अजून महाराष्ट्राकरता अजून जास्त क्रिकेट खेळायला. होप तू कमबॅक परत एकदा करशील, कारण ज्या पद्धतीने तू 2-3दा केलं आहेस त्यामुळे अजूनही आम्हाला पुणेकरांना आशा आहे की तू परत येऊन तुझं चालू करणार आहेस आणि विकेट खेळणार आहेस. पण मला तुझ्या कामाबद्दल थोडं सांग ना. बीपीसीएल मध्ये तू जॉब करतोस, ते काय प्रकारचा जॉब आता तुझा आहे? मी ऍक्च्युली बीपीसीएल जॉईन केलं 2004 मध्ये ऍज अ क्रिकेटर ओनली आणि 2016 पर्यंत मी खेळलो. मग त्याच्यानंतर ऍक्च्युली मी इंजरी झाल्यामुळे मी थांबलो क्रिकेट खेळायचं आणि मग ऍज अ एव्हिएशन ऑफिसर जॉईन झालो. पुण्याला होतो, 3 वर्ष पुण्यात होतो आणि मग आता इकडे भोपाळचा स्टेशन मॅनेजर म्हणून मी भोपाळ हेड करतो इकडे एव्हिएशन डिपार्टमेंट आमचं बीपीसीएल. ओके. बर. मग ऍक्च्युली तुझा स्वतःचा पर्टिक्युलर जॉब काय असतो? व्हॉट एक्झॅक्टली यू डू? ऍक्च्युली आम्ही फ्युल एअरक्राफ्ट फ्युलिंग करतो. एअरक्राफ्ट फ्युलिंग जे फ्युल देतो आपण एअरक्राफ्टला त्याचं चेकिंग असतात. ते चेकिंग करतो. किती फ्युल दिलं, काय दिलं, ती क्वांटिटी आम्ही नोट डाऊन करतो आणि बाकी मग प्रोसेस फ्युल चेकिंग असतं मग आपलं बाकीचं ते डेली चालूच असतं मग करतो. मग तुमच्याकडे स्टॉक तिथे असतो एअरपोर्ट वरती, तुम्ही स्टॉक करता? येस. आमच्या इथं ऑलमोस्ट 75 to
80,000 liters माय fuel गॉड, असतं. यू गाईज आर लिटरली सिटिंग ऑन अ बॉम्ब. हो, नक्कीच नक्की, ऍब्सोल्युटली. ग्रेट. ओके. म्हणजे तुझ्या तिथनं काय पेट्रोल भरल्याशिवाय कोणी तिथनं पुढे जाऊ शकणार नाही, त्यामुळे यू आर की पोझिशन ॲट दिस मोमेंट. ग्रेट नक्की. ग्रेट किरण. येस. चलो लेट्स मूव्ह ऑन टू युअर क्रिकेट. बेसिक क्रिकेटला आपण एकदा वळूया जरा. तुझं क्रिकेट चालू कुठनं केलंस तुम्हाला सांग. पुण्यातनं कुठल्या क्लब पासून चालू केलंस? ऍक्च्युली सुरुवात म्हणजे प्रत्येक क्रिकेटरची होती टेनिस बॉलनेच, जशी हम्म. माझीही झाली टेनिस बॉलनेच. अहं. टेनिस बॉल क्रिकेट लहानपणी टेनिस बॉल क्रिकेट खेळता खेळता आमच्या इथले जरा 2-3 जे सिनियर्स होते, हम्म. त्यांनी थोडं सजेस्ट केलं आमच्या घरी पण आणि मला पण, की तू चांगला क्रिकेट खेळतो तर तू क्लब जॉईन कर. हम्म. तर मग ऍक्च्युली मी राहतो सांगवीला, तिथे जवळपास काही क्लब्स नव्हते तेव्हा, त्यामुळे मग मी डेक्कन जिमखाना जॉईन केला आणि बर, तू तिथून सांगवीवरनं एवढ्या लांब डेक्कन वरती तू यायचास? येस येस, हा. सांगवी मग ते डेक्कन डेली. डेक्कन का कोणी सजेस्ट केलं होतं का तू स्वतः काय अभ्यास केला होतास की डेक्कन जिमखानाच का? असं ऍक्च्युली भाऊ माझा मोठा भाऊ PYC ला होता. बर. त्यांनी समर कॅम्प केला होता. पण मग हम्म. वडील म्हणले की मग PYC पण एक्सपिरियन्स केले तर तू डेक्कन जिमखाना जॉईन कर. तर ओके. मग अच्छा. मग डेक्कन व्हरायटी जिमखाना. घरात घरात व्हरायटी पाहिजे. हो. ग्रेट. गुड गुड. ओके. मग तू काय समर कॅम्प साठी म्हणून जॉईन केलंस डेक्कन? हो, मी डेक्कन जिमखाना समर कॅम्पला जॉईन केला. मे महिन्यात जो आपला असतो 1 महिन्याचा, हो, तो एक जॉईन केला. महिन्याचा कॅम्प. हो, त्याच्यात मंगेश भुसकुटे माझे पहिले कोच होते. बर, तर मंगेश सरांच्या ग्रुपमध्ये होतास तू? येस येस. वा. बर. हा. तर मग त्याच्यानंतर काय नेहमीप्रमाणे आपलं पूर्ण कॅम्प झाला. मग हा. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस असती आपली डेक्कन जिमखानाची नेहमीप्रमाणे. तर ऍक्च्युली खरं सांगायचं झालं निलेश, तर असं होतं की मला ऍक्च्युली सिलेक्ट नव्हतं झालो मी त्याच्यात पहिले. हा, तो मला किस्सा ऐकायचा रे, सगळ्यांना जरा सांग, तो सिलेक्शनचा काय किस्सा होता तुझा? ऍक्च्युली पहिली 10 नावं द्यायची होती प्रत्येक ग्रुपमधून. हम्म. तर हम्म. असं झालं की माझं नाव नव्हतं त्या लिस्टमध्ये. पण बर. हा. हा, तर एवढं मला माहिती होतं की 2 तारखेला परत आपलं सिलेक्शन आहे तिथे हा. डेक्कनला इयरली कॅम्पसाठी. तर मग त्याच्यासाठी मग मी ऍक्च्युली ठरवलं की नाव नसलं तरी काय झालं, आपण जाऊन खेळ बघू तरी काय म्हणतायत ते. तर मग मी गेलो तिथे आणि तिथे मग बोललो की माझं नाव नाहीये, पण मला ऍक्च्युली इंटरेस्ट आहे, तरी तुम्ही मला एकदा बघा, मग तुम्ही डिसाईड करा. तर मग श्रीकांत काटे सर होते तिथे. तर त्यांनी माझी ऍक्च्युली आधी फास्ट बॉलिंग टाकत होतो, फास्ट बॉलिंग आणि बॅटिंग बघितली आणि मग त्यांनी सिलेक्ट केलं. बर. हा. नाही नाही, तू मला थांबवायचंय तुला मध्येच. तू किस्सा अर्धवट सांगितलेला आहेस, पण तुझं 10 मध्ये, कारण ज्या पद्धतीचं तू क्रिकेट आत्ता खेळतोयस, आय एम व्हेरी मच शुअर त्यावेळेस पण तुझं नाव सिलेक्ट न होण्यासारखं तू मुलगा नव्हताच. पण ते सिलेक्ट त्या 10त नाव का नाही आलं ते सांग सगळ्यांना. तू काय करत होतास नावं काढताना? तू करत काय होतास? ऍक्च्युली नाव काढत होते हा. आणि जसं 31 मेला आपलं हे असतं लास्ट प्रोग्राम डे. असतो काहीतरी, की हा लास्ट हा. डेचा प्रोग्राम असतो, एंटरटेनमेंट प्रोग्राम म्हटलं तरी चालेल, की त्याच्यात येस. तुम्ही जोक सांगा, काहीतरी मिमिक्री करा वगैरे असं काहीतरी असतं. आणि मी एवढा शाय होतो की मला म्हटलं की अरे की मी कसं काय करणार, त्यामुळे मी पाठीमागे जाऊन बसलो एकदम लास्ट, मंगेश सरांना दिसू नये म्हणून. दिसू नये. हा. हा, त्यामुळे मग त्यांनी नाव नाही टाकलं मग त्या लिस्ट मध्ये. असं झालं. पण पण कोणाला खरं सांगूनही खरं वाटणार नाही की एवढा भडाभडा बोलणारा ग्राउंडवर तर एवढा चंट, म्हणजे तसं बघायला गेलं तर खरं आता टेनिस बॉल प्लेयर्स किंवा टेनिस क्रिकेटर्स म्हणूया आपण त्यांना, तर हा, ते लोक असतात ते खरं स्ट्रीट स्मार्ट असतात. म्हणजे ते हजर जबाबी आपण जसं म्हणतो त्याला. म्हणजे केदारचं पण नाव खरं घ्यायला पाहिजे, तो आता इतकं चांगलं क्रिकेट खेळतोय. पण तुम्ही हो. लोक जे असतात ना ते एकदम खडूस असतात राव, म्हणजे आउट व्हायचं नाही किंवा प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत लावून धरायची, हा ऍटिट्यूड असताना सुद्धा तू त्या एंटरटेनमेंट शो मधनं असा पळून गायब का झाला होतास? नाही प्रेशर ऍक्च्युली होतं?
ह्याच्या आधी आधी कधीच तसं म्हणजे पब्लिक स्पीकिंग केलं नाही किंवा काही केलं नव्हतं. त्यामुळे हम्म. म्हटलं मग ते करण्यापेक्षा आपलं पाठीमागे जाऊन बसू असं होतं. मला अभिषेक म्हणतोय शाय म्हणून त्यांनी मला क्वेश्चन मार्क टाकलाय. तू आणि शाय असं त्याचं. ओके. मग काय झालं? काटे सरांच्याकडे तू गेलास आणि सांगितलंस की मी आलोय, मला सिलेक्शन साठी यायचंय. तर मग पुढे? मग त्यांनी ऍक्च्युली आधी म्हटलं की तुझं नाव नाहीये लिस्टमध्ये, पण मी तरी रिक्वेस्ट केली की सर मला फक्त बघा तरी तुम्ही 4 हम्म, बॉल्स तरी बघा, मग त्याच्यानंतर सिलेक्ट नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग हम्म, त्यांनी एकतर न्यू बॉल दिला हातात, जो समर हम्म. कॅम्प मध्ये ऍक्च्युली ज्या दिवशी आमचे लेदर बॉल नेट्स होते त्या 2 दिवस मी ऍक्च्युली गावाला गेलो होतो. बर. त्यामुळे मी लेदर बॉल हातात घेतलाच नाही. आणि जे ओ, काही दॅट वॉज युअर फर्स्ट डे. हा हा. फर्स्ट डे लेदर बॉल हातात ऍक्च्युली बघितल्यानंतर असं वाटलं की अरे हा कसा बॉल असतो काय असतं असं झालं सुरुवात. मग मग त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे आपले 8-10 बॉल्स टाकले हम्म, आणि बॅटिंग केली आणि हम्म. मग काटे सरांनी सिलेक्ट केलं आणि मग बर. त्याच्यानंतर मग ऍक्च्युली रेग्युलर कॅम्प चालू झाला. क्रिकेट रेग्युलर चालू झालं क्रिकेट तुझं. पण क्रिकेट चालू त्यावेळेस तू मीडियम पेस टाकत होतास का स्पिन टाकलेलीस? नाही नाही मीडियम पेस टाकत होतो. हा. पहिले 6-8 महिने मी मीडियम पेस टाकली ऍक्च्युली. बर. नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मीडियम पेस टाकली. हा हा. त्याच्यानंतर ऍक्च्युली मला काटे सरांनी सांगितलं की तू स्पिन बॉलिंग टाक, तू स्पिन बॉलिंग चांगली टाकशील. ओ गॉड. मग त्याच्यानंतर मी स्पिन बॉलिंग चालू केली. वाव, थँक्स टू श्रीकांत काटे सर, की त्यांनी एक नक्की. स्पिनर महाराष्ट्राला मिळवून त्यांनी दिला होता. पण म्हणजे हेच खरं जुन्या कोचेसचं आपण म्हणायला पाहिजे कौशल्य त्यांचं, की ते बघून सांगायचे. अजून दोघं तिघ जण आपल्याकडे जे येऊन गेले होते, अजय गुप्तेनी असा किस्सा सांगितला की त्याची बॅट लिटरली फेकून दिली होती नेटच्या बाहेर, की तू ही बॅट वापरू नकोस. फक्त बघून कळत होतं तुझे रिफ्लेक्सेस जसे असतात ते लेट होत होते. तुझ्या बाबतीत झालं. तर हे जुने कोचेस ते बघायचे प्लेयर, बघून ठरवायचे किंवा घडवायचे, त्यातले खरंच चांगलं उदाहरण आहे श्रीकांत काटे सर. आउटस्टँडिंग कोच, स्वतः खूप मस्त त्यांनी कोचिंग बऱ्याच वर्ष केलं, आताही करतात अजून. शक्य असल्यास हो. त्यांना आपण एखाद्या दिवशी शोवरती आणण्याचा प्रयत्न करूयात. मग त्यानंतर तू स्पिन बॉलिंग ही 6 ते 8 महिन्यानंतर चालू केलीस डेक्कन जिमखानाला? हा एक 7 महिन्यानंतर दिवाळीनंतर मला आठवतं की नोव्हेंबर मध्ये मी चालू केली. बर. आणि मग पहिली मॅच खेळली त्याचा काय आठवतंय? डेक्कनची पहिली मॅच? डेक्कनची पहिली मॅच आम्ही अंडर 16 खेळलो बहुतेक मी. 13 बर. वर्षाचा असताना मी अंडर 16 खेळलो. ती होती गानला ट्रॉफी बहुतेक. हम्म. त्या त्या 3 मॅच मध्ये मी 12 विकेट्स काढल्या. ओके. वन डे होत्या 40 ओव्हर्स. हा. 12 विकेट्स काढल्या आणि मग ऍक्च्युली तेव्हा काही सिलेक्शन वगैरे काही नव्हतं. हम्म. आणि मग नेक्स्ट इयर ऍक्च्युली मग अंडर 14 मग मी सिलेक्ट झालो मग पहिल्यांदा. ओके. 90 अच्छा. म्हणजे हा एका वर्षात मी लगेच सिलेक्ट झालो मग महाराष्ट्रात. म्हणजे तू 12 ते 13 असताना तू अंडर 14 खेळलास, राईट? नाही नाही 14 असतानाच. 14 वर्षाचाच असतानाच तू खेळलास. येस येस. पण तू अंडर 14 खेळलास, 16 खेळलास, 19 खेळलास, 22 खेळलास आणि रणजी ट्रॉफी खेळलास. म्हणजे सगळेच फॉर्मॅट तू ह्याच्यातले क्लिअर केलेस. पण तुझं मला वाटतंय तू रणजी ट्रॉफी अंडर 19 असतानाच खेळलास. अंडर 19ही खेळत होतास आणि रणजी ट्रॉफी पण तू खेळत होतास, बरोबर आहे? हो हो मी दोन्ही म्हणजे अंडर 19 खेळलो त्या सीझनला आणि रणजी ट्रॉफी खेळलो. ते ओके, 18 ग्रेट ग्रेट. वर्षाचं. हा हा. Yes, yes. 18 वर्षाचं होतं तू तेव्हा मी खेळलो दोन्ही. 18 वर्षाचा असताना तू रणजी ट्रॉफी नेट्सला आणि सिलेक्ट झाला होता आणि रणजी ट्रॉफी डेब्यू तुझा 18व्या वर्षीच झाला. हो 18व्या वर्षी झालो. ओ ग्रेट. काही 14, 16, 19च्या काही किस्से आम्हाला सांग ना, की तुझ्या लक्षात राहणारी मॅच 14, 16, 19, 22 म्हणजे स्टेट मधली एखादी लक्षात राहणारी मॅच, की तुझ्यामुळे तू खेचलीस किंवा तुला लक्षात आहे अशी मॅच एखादी? ऍक्च्युली तशी सांगायची झाली तर एक मॅच होती आमची मुंबई बरोबर अंडर 19ची होती. ओके. आपण काहीतरी 280 केला होता फर्स्ट डे. हम्म. मुंबईचा आपण 100 ऑल आउट केला. बर. त्याच्यात त्याच्यात मी 5 विकेट्स काढल्या. हम्म. आणि असं होतं की पहिल्यांदा मुंबईच्या सॉइल वरती फॉलो ऑन दिला होता आपण. वाव. ओके. आणि मग ऍक्च्युली ती आउटराईट नाही झाली. सेकंड डे पण आम्ही 7 का 8 विकेट्स काढल्या त्याच्यामध्ये लास्ट डे. पण ओके. आउटराईट नाही जिंकता आली ती मॅच. कुठे झाली होती आणि मुंबईला ही मॅच? ती मॅच सीसीआयला झाली होती. CCI ला झाली होती. ओके. हा हा. त्यावेळेस कोण होतं समोर ऑपोजिशन मध्ये, मुंबईच्या टीम मध्ये कोणी मोठी नावं काही?
अभिषेक नायर होता, हर्षद रावले होता, हा. विनीत इंदुरकर, ओके. बाकीचे होते players बरेच तसे. ओके. आणि त्यानंतर तू डायरेक्ट 19 वर्षाचा असतानाच तू रणजी ट्रॉफी नेट्स मध्ये आलास आणि रणजी ट्रॉफी खेळलास. तर तसं बघायला गेलं तर रणजी ट्रॉफीच्या या सगळ्या धेंडांमध्ये तू ज्युनियर होतास, बरोबर? 19 येस, वर्षाचाच कवळा कवळा मुलगा रणजी ट्रॉफी खेळायला आला होता. तर मग येस, त्यावेळेस येस. रॅगिंग विगिंग व्हायचं का रे? आपल्या टीम मधले कोण नाही होते का असे द्वाड लोक? नाही ऍक्च्युली कसं आहे की मी डायरेक्ट मॅचलाच गेलो आणि पुण्यातच मॅच असल्यामुळे जास्त इश्यू नव्हता. त्याचं मे बी थोडी रॅगिंग टूरवरती झालीये, पण आपलं इथे पुण्यात असल्यामुळे फर्स्ट इयरला काही नक्की एवढं नाही झालं. ओके. टूरला असताना तुझा रूम पार्टनर कोण होता? रूमही कोण होता? टूरला मोस्टली माझा रूमी सचिन नायर असायचा, जो लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होता. हो. हा, मग काय असं ठरवून द्यायचे का लेफ्टी लेफ्टी 219 रायटी रायटी 218 किंवा नाही बॉलर नाही बॉलर नाही एकत्र, बॅट्समन एकत्र, ओपनिंग प्लेअर एकत्र? नाही नाही, असं काही असं नाही काही त्यावेळेस ऍक्च्युली. नव्हतं ना? नाही नाही, ऍक्च्युली कसं आहे, सचिन नायर रुफीटलाही होता माझ्या बरोबर. आम्ही हा. रुफीटला मुंबईत क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे तो ओके ओके. म्हणजे आमचं चांगलं जमत होतं, त्यामुळे आम्ही रूम पार्टनर्स होतो. हा. सचिन नायर तुझ्या अगोदर होता, बरोबर? रणजी स्क्वॉड मध्ये म्हणजे रणजी ट्रॉफी खेळला होता तो तुझ्या अगोदर. येस येस येस, तो इंडिया वगैरे खेळला होता आधी माझ्या आधीच सगळं. हो. मग त्याचा येस तुला येस. किती त्याचा फायदा तुला किती झाला, की हाऊ टू कॅरी युअर सेल्फ, प्रिपरेशन असतं मॅचच्या अगोदर, या गोष्टीमध्ये किती तुला मदत झाली त्याची? ऍक्च्युली तो म्हणजे प्रत्येक डे नंतर तो ऍक्च्युली मला सांगायचा रूम मध्ये बसून की असं केलं पाहिजे, असं करू शकतोस, किंवा थोडीशी वा. फील्डचे थोडं हेल्प करत होता तो, की अशी लावू शकतोस. आणि ओके. आणि ऍक्च्युली तो समोरच्या ऑपोजिशन बरोबर तो खेळणार पण होता, त्यामुळे त्याला माहिती होते प्लेयर्स, त्यामुळे तो थोडा गाईडही करत होता मला की काय केलं पाहिजे, ग्रेट. कसं केलं पाहिजे. ग्रेट. तू डेब्यू कोण कॅप्टन असताना केला होतास? महाराष्ट्राचा कॅप्टन कोण होतं त्या वर्षी? मी ऋषिकेश कानेटकर होता. अच्छा, ऋषी त्या वर्षी कॅप्टन होता. ग्रेट. त्याच वर्षी मला वाटतं तो इंडिया पण खेळला होता ऑलरेडी, ऋषिकेश कानेटकर. ऋषी हो, आधीच इंडिया खेळला होता. इंडिया सुद्धा खेळला होता. म्हणजे एक मोठं नाव तुझ्याबरोबर होतं, तेवढा गायडन्स तुला मिळत होता येस आणि येस. चांगल्या प्रकारचं एक जेल झाली होती तुमची टीम. इथे आता श्रीकांत जाधव सर पण आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. अमित कदम आहे, साईराज गायकवाड आहे, प्रवीण काशीद आहेत. इफ यू वॉन्ट टू से समथिंग टू श्रीकांत सर. गुड इव्हनिंग सर. बरं, बाकी सगळे जेवढे आता आपले मित्रमंडळी इथे बघतायत, त्यांना मी एक गोष्ट मला सांगायची, रात्र आपण एक नवीन काहीतरी उपक्रम चालू करतोय या कार्यक्रमापासून. तर तो असा आहे की थोडंसं तुम्हाला पण मी आता कामाला लावणार आहे. तुम्ही नुसतेच बसून नसता ऐकता, त्याबद्दल तर थँक्यू व्हेरी मच. पण थोडंसं तुम्हाला मला असं सांगायचं आहे की जी व्यक्ती, आपला जो क्रिकेटर, जी सेलिब्रिटी क्रिकेटर आपल्या बरोबर असते, जसं आज किरण आहे, तर किरणचं नाव घेतल्यानंतर किंवा किरण डोळ्यासमोर आलं तर तुम्हाला काय वाटतं? 2 शब्दात त्याला डिस्क्राईब करणारा वर्ड तुम्ही मला एखादा द्या. मग तो मी किरणला वाचून दाखवणार आहे की तुझ्याबद्दल लोकांना बाबा असं असं वाटतंय. म्हणजे सरांचं जसं श्रीकांत जाधव सरांचं नाव डॅक्सी होतं, तर बऱ्याच लोकांनी मला गटसी 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 म्हणून टाईप करून पाठवलं होतं. तर वॉज व्हेरी रिलेव्हंट, की खूप चांगली गोष्ट होती ती. तसं तुम्हाला किरणबद्दल काय वाटतं? 2 शब्दात मला तुम्ही लिहून पाठवा. आपण त्यानंतर थोडंसं प्रोग्राम संपायच्या अगोदर थोडी एक चर्चा करूया. आणि याचा दुसरा पार्ट असा आहे की हे आपल्या एका व्ह्युअर्सनी मला ही सजेशन दिलेली आहे, विच इज, मी खरंच म्हणजे मला नाव घ्यायचंय त्याचं, विशाल पुसाळकर. तो आत्ता खरं ऑस्ट्रेलियामध्ये असतो. ज्यावेळेस कार्यक्रम चालू होतो त्यावेळेस बिचाराकडे रात्री 12:30 वगैरे वाजलेले असतात, तरी तो जागून पूर्ण कार्यक्रम बघतो. आणि त्यांनी हे सजेशन मला दिले की निलेश असं काहीतरी चालू कर, आम्हाला मजा येईल, कारण आमच्याकडे पण बऱ्याच गोष्टी असतात त्याचं नाव सांगण्याबद्दल. तर तसं आपण चालू करतोय, बघूया कसा रिस्पॉन्स येतो. तर तुम्हाला किरण अडाव हे नाव ऐकल्यानंतर काय वाटतं, किंवा त्याचं निकनेम ज्याला माहिती असेल, किंवा तुम्ही त्याला जे काय म्हणत असाल ते टाईप करून पाठवा. आपण छोटंसं त्यावरती डिस्कशन करू. येस किरण, मुव्हिंग ऑन. जर आता नावाचा विषय चालूच आहे, तर मला हे तुझ्या नावावरती यायचंय, हे बाब्या नाव कधी पडलं रे तुला, आणि कोणी मला पाडलं हे नाव तुला? मला हे नाव ऍक्च्युली डेक्कनलाच पडलं. एकदम स्टार्टिंग सुरुवातीच्या ह्यालाच कपिल लगाटे आणि श्रीपाद भागवत ह्या दोघांनी मला ते नाव पाडलेलं आहे ऍक्च्युली. ओके. अच्छा. पण काय कारण त्याच्या मागचं, म्हणजे
तुझ्या नावात कुठे बी नाहीये काय, म्हणजे काय कळत नाही मला, असं काय कशा करता हे नाव? नक्की मलाही तसं ऍक्च्युली विचारलं मी, त्यांनी ऍक्च्युली नीट सांगितलं नाही मला कधी. मला वाटतं कपिललाच एकदा बोलून विचारायला लागेल का, तू हे का नामकरण केलंयस बाबा त्याचं असं. नक्कीच नक्कीच. पण त्यानंतर तुम्हाला वाटतं पुण्यामध्ये सगळे तुला बाब्या म्हणूनच ओळखायला लागले. किरण मला म्हटलं तर हे कोण असं व्हायचं, आणि बाब्या म्हटलं हा बाब्या ओके. तर तू जास्त जवळ पोहोचलास मला वाटतं लोकांच्या त्यावेळेस. नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली एक किस्सा किस्सा आठवतो मला असा, हा हा. की रांजणे सर होते आपले, सुभाष रांजणे सर. मी त्यांच्याकडनं मॅच खेळायला, एक मॅच टुर्नामेंट खेळायला मी लोणावळ्याला गेलो होतो. म्हणजे ओके. जाणार होतो नेक्स्ट डे. तर मी ऍक्च्युली सरांना फोन केला की म्हटलं सर की किती वाजता वगैरे भेटायचं आहे स्टेशनला, ते मला सांगा. त्याच्यासाठी फोन केला होता. तर त्यांना बोललं की हॅलो सर, किरण बोलतोय. तर ते मला म्हणले कोण किरण? मग मी ऍक्च्युली त्यांना बोलले की सर बाब्या बोलतोय. तर मग ते नंतर अरे हा बाब्या, असं झालं होतं. त्यामुळे ऍक्च्युली ग्रेट. म्हणजे ऍक्च्युली तुझ्या किरण आई हे वडिलांनी, हा हा, आई वडिलांनी जो काय खर्च केला होता बारशाचा, हा सगळा वाया गेला असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. म्हणजे ऑल ओव्हर इंडिया सगळ्यात जास्त म्हणजे मला किरण म्हणतच नाही कोणी, सगळे बाब्याच बाब्या. म्हणतात. बाब्याच म्हणतात. ग्रेट ग्रेट. पण असं एखादं नाव मिळालं की एक रिस्पॉन्सिबिलिटी वाढते का रे? असं वाटतं की आपण करून दाखवायची आपली जबाबदारी आहे. अ, नावापेक्षा ऍक्च्युली कसं आहे की ग्राउंड मध्ये गेल्यानंतर आपली ड्युटी म्हटली तरी चालेल, की जाऊन विकेट्स काढणं किंवा रन्स करणं किंवा मॅच जिंकून देणं, हे सगळ्यात महत्वाचं काम आपलं. त्यामुळे त्याच्या म्हणजे असं नावाचं एवढं असं कधी वाटलं नाही की काय असावं वगैरे असं. ओके. तुझा सांगवीतला मित्र अभिषेक मोहिते तोही जॉईन झालाय. हो. निखिल दीक्षित सर सुद्धा आहेत. तुझे पहिले कोच मंगेश भुसकुटे जस्ट जॉईन झालेले आहेत. हॅलो 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 एव्हरीबडी. येस. आपण रणजी ट्रॉफीच्या बद्दल आपण चर्चा करत होतो. तुझा रूमी जसा सांगत, तू सचिन नायर सांगितलंस की तुला हेल्प करत होता. तर त्यावेळेस अजून बरीच मोठी नावं आपल्या टीम मध्ये होती, आणि त्यांच्याकडनं त्यांचा एक्सपिरियन्सचा तू कसा फायदा करून घेतलास, किंवा तुझा अप्रोच काय असायचा की त्यावेळेस सांगायचं की इथे नको तिथे टाक, तू पॉझिटिव्हली घ्यायचास का नाही मला माहितीये काय करायचंय असं म्हणून तू जस्ट होला हो करायचास? ऍक्च्युली ऋषिकेश असा कॅप्टन आहे की तो ऍक्च्युली आधी तुम्हाला विचारतो, मॅचच्या आदल्या दिवशीच विचारतो तो की काय फील्ड नॉर्मली तुला, जनरली तू काय फील्डनी बॉलिंग टाकणार किंवा काय, सगळे तुझे प्लॅन्स बघतो तो. 2-3 ओव्हर्स आधी सांगतोय की 2-4 ओव्हर्स तू तुझ्या प्रमाणे फिल्डिंग लाव. जर काही चुकलं तर आपण थोडं डिस्कस करून परत चेंज करता येईल मॅच मध्ये. त्यामुळे ग्रेट. मग त्यामुळे मग असं कधी इश्यू नाही आले, की त्यामुळे ऋषी कधी म्हणजे हेल्प करत होता. म्हणून मग असं कधीच वाटलं नाही की काय वेगळं काय करतोय आपण. वा. विनीत कुलकर्णी पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. विनीत कुलकर्णी, हॅलो वेलकम. हॅलो हॅलो विनीत. पण मला हे सांग की ज्यावेळेस तू अंडर 19 सोबत रणजी ट्रॉफी खेळत होतास, तर तुझी अशी पळापळ नाही व्हायची का रे, की अंडर 19 ची मॅच आहे मग रणजी ट्रॉफीची आहे. त्याच वेळेस तू मला वाटतं ऑलरेडी मुंबईमध्ये एका प्रोफेशनल, ॲज अ प्रोफेशनल मुंबईत सुद्धा क्रिकेट खेळत होतास. कधी असा किस्सा काही झालाय की इथनं आला तिथे गेला, तिथनं आला इथे गेला, इथून आला परत इथे आला? तसं झालेलं आहे ऍक्च्युली. अंडर 19 होतो तेव्हा मी रुफिट कंपनी होती एक, ॲज अ प्रोफेशनल म्हणून खेळत होतो. टाइमशीटचे मॅचेस होत्या तेव्हा ऑक्टोबरमध्ये, आणि तेव्हा अंडर 19च्याही मॅचेस होत्या. तर तीन ऍक्च्युली नेहरू स्टेडियमला मी मॅच खेळलो 3 दिवसाची. ओके. संध्याकाळी ट्रॅव्हल केलं, मुंबईत गेलो. हा हा. नेक्स्ट डे लगेच मी टाइमशीट खेळलो 3 दिवसाची. मग तिथून रात्री परत ट्रॅव्हल केलं फ्लाईटनी, अहमदाबादला गेलो. तिकडे अंडर 19ची मॅच परत 3 दिवस खेळलो, आणि मग तिथून परत आलो आणि सेकंड टाइमशीट खेळलो. असं मी कम्प्लीट 12 दिवस खेळलो. आणि ओ माय मग गॉड. नंतर ऍक्च्युली 4 दिवस ब्रेक होता मग नंतर. त्यामुळे मग जरा जरा रिलॅक्स फील झालं. पण सक्तीची विश्रांती ती घ्यायलाच पाहिजे होती तुला 4 दिवसाची. पण हा टाइम, मग तू हे मॅनेजमेंट कसं करायचं? टाइम मॅनेजमेंट जी होती, तर कसं तुला फटीग थोडं यायचा नाही मॅच खेळल्यानंतर का? तेवढं तू ते त्या किरण थोडासा गायब झालेला दिसतो. येस किरण, युअर बॅक. तर म्हटलं मी हे म्हणत होतो की हे तू टाइम मॅनेजमेंट कशी करत होतास त्यावेळेस? मग तू काय विशेष काळजी घेत होतास तब्येतीची? फिट कसं राहत होतास?
ऍक्च्युली फिटनेस फिटनेस होण्यापेक्षा बॉलिंग आपण एवढी आधी किरण. केली आहे. हॅलो हॅलो, इंग्लिश आवाज येतोय? हॅलो. हा बोल. हा हॅलो. हो बोल बोल, आता हा येतोय ऍक्च्युली व्यवस्थित. ऍक्च्युली असं आहे. आता व्यवस्थित येतोय, बोल. असं होतं की आधीपासून एवढी बॉलिंग केली होती की येतोय आवाज तुझा, हे 12 व्यवस्थित दिवस येतोय खेळलो तरी. आता. आता बोल. ओके. असं आहे की 12 दिवस बॉलिंग करायला म्हणजे मॅच खेळायला एवढं वाटलं नाही, कारण की आधी खूप फिटनेस केला होता आम्ही. काटे सरांनी ऍक्च्युली खूप मेहनत करून घेतली होती ऍक्च्युली माझ्यासाठी खूप मेहनत केली आहे सरांनी. ओके. सुरुवातीपासून जी धावपळ करत होता त्याचा तुला फायदा नक्कीच त्यावेळेस होत होता. नक्की नक्कीच. मग तुझं नंतर एनसीए आणि झेडसीए हे सायमल्टेनियसली दोन्ही झालं, तर ते कसं घडलं त्याबद्दल सांग. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना एनसीए आणि झेडसीए हे काय आहे ते एकदा जरा समजावून सांग. ऍक्च्युली एनसी आणि झेडसी झेडसी असं आहे की झोनल क्रिकेट अकॅडमी आहे. पहिलं म्हणजे हम्म, जेव्हा तुम्ही स्टेट क्रिकेटला चांगलं करता म्हणजे अंडर 19ला, हम्म. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करतात झोनल क्रिकेट अकॅडमी. तेव्हा 5 झोन्स आहेत आपल्या इंडियाचे. तसं वेस्ट झोन मध्ये 5 स्टेट्स आहेत. तर प्रत्येक स्टेटचे ज्यांनी चांगला परफॉर्म केलाय त्यांना कॅम्पमध्ये घेतात ते. मग असा एक दीड महिन्याचा 6 to 7 वीक्सचा कॅम्प असतो होता. म्हणजे ऍक्च्युली आम्ही होतो तेव्हा दोनदा मुंबईतच झाला, दोन्ही वर्ष 19च्या. ओके. मग तो ऍक्च्युली एप्रिल मे मध्ये असायचा मुंबईत ते पण. आणि मग ते बर झाल्यानंतर मिड जून मध्ये झोनल क्रिकेट अकॅडमीच्या मॅचेस असायच्या बँगलोरला. बर. मग ओके. मग मग त्याच्यात जो म्हणजे त्याच्यात परफॉर्मन्स चांगला झाला तर मग एनसीए मध्ये सिलेक्ट होतो. मग एनसीए मध्ये ओके. मग प्रॉपर एनसीए कॅम्प होतो मग ऑगस्ट मध्ये. मग एनसीए म्हणजे नॅशनल क्रिकेट अकॅडमी, नॅशनल जे की क्रिकेट ऍब्सोल्युटली. कुठे बँगलोरला आहे, बरोबर? हो, बँगलोरला. येस. मग झेडसीए मध्ये तुझ्या बरोबर कोण कोण होतं त्यावर्षी? महाराष्ट्राकडनं किती जण होती? तुझा तिकडचं कॅम्प मध्ये कॅम्पमेट्स कोण होते अजून, किंवा त्याचा कॅप्टन कोण होता तुझ्या झोनच्या? ऍक्च्युली महाराष्ट्राचे योगेश टाकोले होता माझ्या बरोबर. मी, योगेश ओके. टाकोले, दिगंबर वाघमारे होता एकदा. ओके. आणि झोनलचा आमचा कॅप्टन पार्थिव पटेल असायचा. त्यामुळे मग चांगलं होतं, म्हणजे चांगलं शिकायलाही भरपूर मिळालं. तिथे कोचेस असे लालचंद राजपूत सर होते, किरण मोरे सर होते, चंद्रकांत पंडित सर होते, हम्म. अभि गुरुविला सर होते. गायडन्स भरपूर मिळालं तेव्हा. बर. ओके. आणि अजून टीम मध्ये म्हणजे झोनच्या टीम मध्ये त्यावेळेस कोण कोण रिप्रेझेंट करत होतं झोन? झोन मध्ये आपल्या असं होतं की इरफान पठाण होता, युसुफ पठाण होता, परत पार्थिव पटेल होता, पॉल वलथटी होता, विनीत इंदुलकर होता, आणि बरेच बरेच बाकीचे प्लेयर्स ओके. होते अजून. बर. ओके. आणि कॅप्टन कोण असायचं त्यावर्षी झोनचा तुमचा? पार्थिव पटेल होता दोन्ही वर्ष. पार्थिव पटेल कॅप्टन. वा, येस येस. ग्रेट. आता आपण बघतोय म्हणजे धोनी आल्यानंतर साधारण ती जागा जास्त फोकस मध्ये आली, प्रकाशात आली असं म्हणायला हरकत नाही, कीपर ही जागा. पण असं ऍज अ बॉलर तुला काय वाटतं की तुझं जे रिलेशन आहे कीपर बरोबर, प्रत्येक प्लेअरला ओळखत असतो, त्याबद्दल वादच नाही, पण कीपर बरोबर तुझं रिलेशन किंवा तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते चांगलं असणं हे किती गरजेचं तुला वाटतं ऍज अ बॉलर? ऍज अ बॉलर खूपच खूपच गरजेचं म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली सगळे 11 प्लेयर्सच इम्पॉर्टंट आहेत ऍज अ बॉलर म्हटलं तरी. की आणि कीपरचं असं आहे की कीपरला ऍक्च्युली जर माहिती असेल की काय होतंय, कसं म्हणजे कसं टाकतोय मी, तर मग काही इश्यू नव्हता. आणि माझ्यासाठी मी लकी असं म्हणेल की कारण की ज्युनियर क्रिकेटला माझ्या बरोबर योगेश टाकोले होता, जो चांगला किपिंग पण करायचा. आणि हो. झेडसीए एनसीए मध्ये पार्थिव असल्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम होता. डेक्कन जिमखानाला सत्यजित होता.
आणि BPCL ला विनायक सामंत असल्यामुळे काही प्रॉब्लेम होतो. मला विकेट किपिंगचं असं कधीच वाटलं नाही. आणि रणजी ट्रॉफीला सत्यजितही होता आणि रोहित मोटवानीही होता, त्यामुळे मग असं बर, कधी हे नाही. दोघांबरोबर तू खेळलेला आहे. ओके. येस येस. पण जे आपण म्हणतो ना की रनिंग बिटवीन मध्ये कसं असतं, दोन बॅट्समनचं अंडरस्टँडिंग चांगलं असेल ते आखो आखो मध्ये एखादी सिंगल गेला सोपं पडतं. पण जर कीपर बरोबर आपलं जर कम्युनिकेशन चांगलं असेल तर तू तिकडं म्हणजे बॅट्समन प्रिपेअर व्हायच्या अगोदर जर तू एखादा डाऊन द लाईन टाकणार आहेस किंवा जोरात मारणार आहेस तर त्यावेळेस फक्त काहीतरी, आता बरेच वेळा अगोदर असायचं की केसात ना हात घाल, कोण खिशात हात घाल, कोण 4 वेळा बॉल उडवायचं, प्रत्येकाचं काही ना काहीतरी असायचं. असं तसं तुझं काही स्पेशल होतं का की मी हे टाकल्यानंतर मी रॉंग वन टाकणार आहे किंवा आर्मर तुझ्या भाषेत ज्याला आपण म्हणतो तो टाकणार आहे, असं काही होतं कधी कुठली साइन लँग्वेज? नाही, साइन लँग्वेज अशी ऍक्च्युली सत्याने मी केलेली आहे बरीच. हा हा, पण, काय मग त्याचे हा, किस्से जरा सांग ना आम्हाला. किस्से किस्से असे नाहीयेत, पण बरंच म्हणजे बॅट्समन बघून मग तेव्हा ठरवायचं की सध्या मी ऍक्च्युली थर्ड बॉल किंवा फोर्थ बॉल किंवा थोडीशी साईन करायचो हा हा, की डाऊन द लेग टाकणार आहे किंवा खूप वाईड ऑफ द वाईड टाकणार आहे, तर तयार बरोबर. राहा हा, फक्त पण स्टेप आउट ती होईलच. साईन, ती साईन काय होती, ती साईनच काय होती तुझी? ती साईन आणण्यापेक्षा आम्ही ऍक्च्युली मी पॅन्ट थोडी वरती करायचो माझी, ओके ओके. राईट साईड. हा, त्यामुळे ते अच्छा. हो. मला वाटलं साईन म्हणजे काय फुल्या 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 वगैरे अशी काय वेगळी साईन होती का काही. नाही 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 नाही. ग्रेट. पण हेच मला म्हणायचं तुला, जे अंडरस्टँडिंग चांगलं लागतं कीपर बरोबर किंवा असायला पाहिजे, ते याच कारणासाठी तुला कॉन्फिडन्स जर असेल की माझा जोरात बॉल आला तरी मागणं पलीकडे 4-22 तर नक्की मिळणार नाहीयेत, त्यामुळे तो एक वेगळा कॉन्फिडन्स बॉलरला येतो. त्यासाठीच मी तुला खरं प्रश्न विचारला होता. आता कमिंग बॅक टू दिस, पार्थिव पटेलचं तू नाव मेन्शन केलंस, तर तू ZCA NCA दोन्हीमध्ये तुम्ही एकत्र होतात. तर त्यामध्ये नॅशनल कॅम्पला ज्यावेळेस तू पार्थिव बरोबर गेलास त्यावेळेस माझं असं रिसर्चमध्ये कुठेतरी मला कळलं असं की तुम्ही दोघंच ज्युनियर होता ज्या वर्षी हो. तू NCA कॅम्प होतास. तर त्यावेळेस माहोल कसा होता, म्हणजे सगळी ती ह्यूज मंडळी, धेंड म्हणायला हरकत नाही मराठी भाषेत आपल्या, तर तुम्ही दोघंच छोटे होतात ना रे, ऍक्च्युली तर कसं कसं होतं होतं की तुझं? अंडर अंडर 16 ला मी इंडिया कॅम्पला होतो, आणि इंडिया कॅम्प होता कानपूरला होता तो. तर असं होतं की मी आणि पार्थिव एका रूम मध्ये होतो. आम्ही दोघंही एकाच ट्रेनने गेलो होतो. तर ओके. तिथं गेलो, पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला आम्ही खाली उतरलो. बघितलं तर ऍक्च्युली थोडी बरीच म्हणजे वेगळी माणसं वाटली आणि मोठी. तर मी पार्थिवला विचारलं की पार्थिव, अरे नक्की हे म्हणजे हे आपल्या बरोबर आहेत की हे कोण दुसरी लोक आहेत? तर मग तिकडे तिकडे आमचे कोच आले. त्यांना मग आम्ही बोललो की सर आपने कौन कौन है कैंप में, कौन कौन है, क्या है, किधर है वो? तर मग ते म्हणले हे काय, हे सगळे आहेत. असं होतं की ऍक्च्युली अंडर अंडर 16 ला आम्ही दोघंच असे छोटे होतो आणि बाकी सगळे म्हणजे असे खूपच म्हणजे मोठे होते. म्हणजे तुम्ही लहान भावांसारखे आपले दोघं एकमेकाला हात धरून तिथे अंडर 16 लहान मुलं फिरत होतात का या मोठ्यांच्या म्हणजे मध्ये? 16 कॅम्पला म्हणजे मी 16 होतो आणि पार्थिव अजून छोटा, माझ्यापेक्षा तो 12 वर्षाचाच होतो तेव्हा, 12 किंवा ओ 13 गॉड. वर्षाचा. त्यावेळेसच त्यामुळे तुम्ही एनसीला सिलेक्ट झाला होता. हो, एनसीएन नव्हतं हे ऍक्च्युली अंडर 16 इंडिया कॅम्प होता. अंडर 16, हा तो कुठला कॅम्प होता त्यावेळेस, काय मग तुझा एक्सपिरियन्स? ऍक्च्युली फर्स्ट टाइम गेलो होतो मी. एकटाच महाराष्ट्राचा प्लेअर तिकडे गेलो होतो मी. हा. एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा आपलं भरपूर मॅचेस खेळलो आम्ही तिकडे, प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि फिटनेस किंवा आपलं नेट सेशन्स वगैरे भरपूर चांगले व्यवस्थित झाले ओके. तिकडे. पण त्यावेळेस अंडर 16 सुद्धा इंडिया सिलेक्शन व्हायचं का? इंडियाचा कॅम्प व्हायचा अंडर 16चा? येस येस, फक्त कॅम्प असायचा, मॅचेस वगैरे हा. काही नव्हत्या, फक्त कॅम्प असायचा ओके. इंडियाचा. मग ते पुढे जाऊन मला वाटतं अंडर 19 इंडिया मॅचेस म्हणजे रिप्रेझेंट करायला लागले कंट्री अंडर 19च्या वेळेस. राईट राईट. येस येस, ऍब्सोल्युटली. NCA मध्ये स्पेशली बँगलोरला कसं शेड्यूल असतं रे? म्हणजे बेसिकली तुम्ही क्रिकेटर म्हणून तिथे जाता, तर त्यावेळेस तुमचं शेड्यूल काय असतं की तुम्हाला तुम्ही तर एक तर त्याचंच हॉस्टेल असतं बरोबर, तिथल्याच हॉस्टेलमध्ये तुम्हाला राहायला लागतं. मग तिथे बरोबर. व्यवस्थित तुमचं डाएटचं पण काळजी घेतली जाते का? थोडंसं NCA बद्दल आम्हाला सांग ना. एनसी असं आहे की तिथं प्रॉपर म्हणजे जे आपण म्हणतो क्रिकेट, एव्हरीथिंग इज अबाउट क्रिकेट तिकडे. तर पहिल्यापासून डाएट फूड किंवा प्रॉपर प्रोटीन फूड देतात, असतं जेवायला. फॅट्स कमी असतात.
आणि बाकी मग सकाळी आपलं रुटीन जर सांगायचं झालं तर सकाळी 7 ते 8 आपण 7 ते 8 8:30 पर्यंत फिटनेस असायचा. मग हम्म, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट असायचा. मग 10 वाजता तुम्हाला जिम असायची. हम्म. 10 ते 11 जिम. त्याच्यानंतर मग 11 ते 12 12:30 एक दिवस फिल्डिंग असायची. एक दिवस व्हिडिओ अनालिसिस सेशन वगैरे असायचा. काय करताय तुम्ही, कसं करताय वगैरे हे सगळं. मग ब्रेक असायचा. मग साधारण एक 3 अडीच 3 वाजता नेट्स असायचे डेली. अडीच 3 ते एक 5:30 6 पर्यंत नेट्स असायचे. आणि मग 6 नंतर मग तुम्हाला स्विमिंग, एक दिवस स्विमिंग, एक दिवस योगा, असं हम्म. कम्प्लीट असायचं. 7 7 7:30 पर्यंत, म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 7:30 पर्यंत ऑलमोस्ट फुल आम्ही पॅक. कम्प्लीट बिझी असायचो. येस, ऍब्सोल्युटली. वाव, ग्रेट. पण खूप शिकण्यासारखं असेल ना तिथे, म्हणजे तिकडच्या गोष्टी जर तू इफ यू रिमेंबर, का तू काय लिहून वगैरे ठेवायचंच रुटीन की काय आहे कसं आहे टू फॉलो वन्स यू इन पुणे? नाही, ते माहितीच होतं की नक्की आपल्याला करायचं काय आहे. हम्म. त्यामुळे मग ते ऍक्च्युली ते फॉलो करत होतो. इकडे जरी कॅम्प आमचा झाला, हे झालं, तरी आम्ही इकडे येऊन फॉलो करत होतो. आणि मॅचेसही खूप खेळत होतो. त्यामुळे मग ते रुटीन मध्ये राहिलं सगळं. ग्रेट, ग्रेट. मॅचेस खेळणंही तेवढंच गरजेचं आहे. आपण आता विनीत सुद्धा आपल्या बरोबर आहे. तुझ्यासाठी स्पेशल कमेंट्स त्याने दिलेल्या आहेत. एक अंपायर कडनं तुला कमेंट येते की असं वाटतं की हा बॉलर बाबा आपल्या एंडला नसावा, पण विनीतला कायम वाटायचं की तू त्याच्याच एंडनी बॉलिंग करावीस, आणि त्याचा तुला म्हणजे त्याच तुझं प्रेशर त्याला नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. पण ही यूज टू अप्रिशिएट यू बॉलिंग फ्रॉम हिज एंड. विनीतला काय सांगशील? नाही, असं होतं की विनीतला उलट मला आवडायचं विनीतच्या एंडनी बॉलिंग टाकायला. कारण हा हा. की आउट नसेल तर ऍक्च्युली मी त्याला म्हणायचं, अरे बघ यार, चेक कर परत. आणि मग मग मी ऍक्च्युली त्याला सांगायचो, अरे बघ मी आता आंबोल टाकणार आहे, तू तू तयार राहा. हा. मी मी बरोबर पॅडवरती मारतो, तू काळजी करू नकोस त्याची. तू फक्त लक्ष ठेव की पॅडवर लागला की बाबा आहे का नाही, एवढं फक्त बघ. कारण मला अजिबात वाटत नाही की विनीत असा माणूस होता की बाबा दे म्हटल्यानंतर देणारा. तो नाही, सर्व असं अँगलनी बिलकुल विचार नाही. करून मगच जे काय खरं आहे तेच दिलंय. आउटस्टँडिंग अंपायर तो पण आहे. पुढचा 2 शो नंतर विनीत सुद्धा आपल्या शो वरती येणार आहे. त्याच भरपूर त्याबरोबर गप्पा मारूच आपण. पण मला तू ह्याचे बँगलोरचेच किस्से मला खूप जणांनी काय काय सांगितलेत. बँगलोरचा तू संध्याकाळचा बादशाह होतास असं मी ऐकलेलं आहे. 7ला एकदा मोकळं झालं की मग तुम्ही दंगा करायचा बँगलोरमध्ये. कोण तसं कोण जायचं ऍक्च्युली, तुम्ही बाहेर तसे? त्यावेळेस मला वाटतं तुझ्याबरोबर रायडू पण होता. येस येस, रायडू. हा, ऍक्च्युली मी रायडू आणि नमन ओझा, आम्ही तिघं नमन ओझा. ऍक्च्युली हा तिघं हा. आम्ही जरा संध्याकाळी बरंच फिरायचो आम्ही बाहेर बँगलोरला. म्हणजे ऍक्च्युली 8 वाजता डिनर झाला. ओके ओके. हा 8 वाजता डिनर हा. झालं, त्याच्यानंतर मग 9 नंतर आम्ही फिरून यायचो व्यवस्थित आपलं पूर्ण बँगलोर बघून. मग यायचं, आराम करायचं, आणि मग नेक्स्ट डे परत कॅम्प चालू, असं होतं. यायचा परत हे महत्वाचं, जास्त आराम करण्यापेक्षा परत यायचा. पण त्यावेळेस तिथे असं रिस्ट्रिक्शन्स नव्हते की तुम्ही 9 नंतर बाहेर नाही निघू शकत किंवा असं काही? नाही नाही, असं असं काही नव्हतं. ऍक्च्युली ते म्हणत होते, पण कसंही थोडं 1 2 दिवस हा आम्ही हा. आठवड्यातले जाऊन यायचो बाहेर. कारण की दिवसभर तिथेच बसून फक्त क्रिकेटचा ओके. विचार करून मग थोडं जरा अ, हे व्हायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं मग थोडं बाहेर पण आम्ही फिरायचो रिलॅक्स. संध्याकाळी, रिलॅक्स होण्यासाठी. येस. म्हणजे तिथेही तू म्हणजे तिथेही म्हणायला हरकत नाही की बाबांनी मॅनेज केलं होतं वॉचमनला वगैरे. बाबांनी सगळ्यांना मॅनेज केलं होतं त्यावेळेस म्हणजे. असं मॅनेज म्हणण्यापेक्षा, आता रायडूचा विषय हा हा, कनेक्शन थोडस मध्येच गायब होते, मला वाटतं खूप पॉज येतोय. हा, ओके येतोय ओके, माझा हा, आवाज तुला परत आता? येस येस, येतो येतो निलेश. येस. तुम्ही म्हटलं रायडूचं नाव आता निघालं म्हणून मला डोक्यात असं आलं. तो ऍज अ ह्युमन बिंग कसा आहे रे? कारण आपण बघतो रायडूची रादर कॅमेराला त्याची रागीटच बाजू कायम सापडते. हरभजन बरोबर भांडेल, थ्रो केला आणि आडवा तिडवा गेला किंवा इकडे तिकडे गेला तर बॉलर्सला विचारेल हे काय ते काय असं का बोलतोय. तर तो खराच तेवढा रॅकेट आहे. त्यांनी खरं क्रिकेट पण असं अचानक एकदम त्यांनी डिक्लेअर केलं की मी आता बंद करतोय. तर कसा आहे माणूस म्हणून तो ऍक्च्युली?
तो असा रागीट नाहीये, बट त्याचं असं आहे की त्याच्या मनासारखं नाही झालं की त्याची फार चिडचिड होती. त्यामुळे मग तो हो. एकदम एवढं होतं की त्याला, की तो एवढा सेल्फ कॉन्फिडंट मुलगा आहे की त्याला माहिती की तो करू शकतो, म्हणजे व्हॉट एव्हर ही डज. त्याला वाटतं की नाही, मी या मॅचला मी करून दाखवतोच. तो करून दाखवायचं लिटरली. आमच्या एनसीच्या मॅचेसलाही हो. तो सांगायचं, नाही यार आज किरण मैं आज जाके यार 100 बना के ही आता हूं. असं मग प्रॅक्टिस मॅचेसला असं आलं की त्यांनी बोलून 100 केलेली आहेत. वाव, ग्रेट. तेवढा गट्सी होता तो, त्यामुळे त्याला त्रास व्हायचा. खरं टॅक्सी होता. हा नक्कीच. हा मी याच मनाचा आहे की जी माणसं रिॲक्ट करतात ऑन स्क्रीन म्हणा किंवा पब्लिकली, तर ती तेवढं मनापासून खेळत असतात, म्हणून त्यांना तेवढा त्रास देखील होतो, असं मला स्वतःला वाटतं. जे आता काही धोनीसारखे अपवाद असतात की ते कुठल्याच प्रकारचं फिलिंग समोरच्या माणसाला दाखवत नाहीत, पण जी लोक रिॲक्ट करतात ते तेवढा त्यांना त्रास होतो, कारण ते स्वतः तेवढी मेहनत करत असतात, म्हणून ते कदाचित त्याप्रमाणे रिॲक्ट करतात. राईट. येस. आपल्यावर पराग मोरे सुद्धा इथे जॉईन झालेले आहेत. त्याचं म्हणणं आहे, बाबा वन ऑफ द बेस्ट लेफ्ट आर्म बॅट्समन ऑल्सो. तर आता तुझ्या बॅटिंग बद्दल आपल्याला बोलणं फार गरजेचं आहे. बॅटिंग कशी सुधारवलीस? म्हणजे टेनिस पासून तू तडे द्यायचास हे मलाही माहितीच आहे, कारण टेनिसवरती बॅटिंग करायची म्हणजे त्याच पद्धतीने करायला लागते. पण इथेच सुद्धा देर वॉज ऑलवेज अ प्राइस टॅग ऑन युअर विकेट, की तू असं चिपली कधी मारून आउट झालाय, वरती चढवलाय असं नव्हतं. तर हे काय कुठे अभ्यास, म्हणजे हा त्याच्यासाठी खास मेहनत घेतलीस? नाही, ऍक्च्युली काटे सरांनी तर मला सुरुवातीला सांगितलं होतं की तू मेनली बॉलिंग वरती फोकस कर, मी बॅटिंगचं तुला काही शिकवणार नाही. त्यामुळे ऍक्च्युली त्यांनी मला बॅटिंगचं कधीच काही सांगितलं नाही. ते म्हणले की तुला जेवढी बॅटिंग येते ना तेवढीच खूप आहे, तू फक्त बॉलिंग वरती कॉन्सन्ट्रेट कर, असं होतं. हा, हा, हा. आणि पहिल्यापासून असं होतं की मी टेनिस बॉल एवढं खेळलोय, आणि तेव्हा म्हणजे असं होतं की नाही, आपणच मॅच जिंकून द्यायची टेनिस बॉलमध्ये पण. त्यामुळे मग तीच सवय ऍक्च्युली इकडे झाली की नाही नाही, आउट व्हायचंच नाही, मॅच जिंकूनच द्यायची आधी. मॅच जिंकल्यानंतर मग काही मजा असते, ती मजा वेगळीच, म्हणजे मॅच जिंकल्यानंतर. त्यामुळे तुम्ही नॉट आउट राहून मॅच जिंकून दिले की मजा येते. एक्झॅक्टली. पण तू म्हणजे तुझ्या बॅटिंगवरती तुला कॉन्फिडन्स तर होताच होता की तू आउट होणार नाहीस याचा, पण ऍज अ व्हाईस कॅप्टन म्हणून तू स्वतःला कधी 3-4 नंबरला कधी ट्राय केला नाहीस ना, की मी कॅप्टन आहे, थांब रे मीच जाऊन येतो, व्हाईस कॅप्टन आहे. नाही 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 नाही, असं बिलकुल नाही केलं कधी. मग तुझा नंबर काय होता रणजी ट्रॉफीच्या टीम मध्ये? 8-9 नंबर असायचा माझा. 8-9. अच्छा, तरी तू 8-9 नंबरला बॅटिंग करायचास तेव्हा, म्हणजे तेवढी साईट सुद्धा आपली तेवढी चांगली होतीच नक्की, की तू जर 8 नंबरला बॅटिंग करतोयस म्हटल्यानंतर. येस येस, ऍब्सोल्युटली. ओके. आता जसं मी सुरुवातीला तुझं इंट्रोडक्शन करताना मी सांगितलं होतं की तू एकच प्लेअर असा आहेस की सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी दोन्ही सुद्धा तू जिंकलेला आहेस महाराष्ट्राकरता. तर त्या दोन्ही फायनल्स विषयी थोडं मला सांग ना. रणजी ट्रॉफी प्लेटची जी फायनल होती, ती ऍक्च्युली आपली नेहरू स्टेडियमला होती, आणि मध्य प्रदेश बरोबर होती फायनल. हम्म, आणि 5 डे गेम होती ती. हम्म, ऍक्च्युली एवढं नेहरू स्टेडियमचं विकेट सगळ्यांनाच माहिती आहे केवढं फ्लॅट असतं. हम्म. अं, तसंही ऍक्च्युली आपण सुरुवातीला 500 स्कोर केला, आपण 500 काहीतरी 500 प्लस स्कोर केला. बर. आणि एमपीनी 360 केला, बहुतेक 340 का 360 काहीतरी केला. आपल्याला 160चा काहीतरी लीड मिळाला. हम्म, आणि त्याच्यानंतर आपला 200 ऑल आउट झाला. आपण थोडं रिलॅक्स झालो की अरे नाही, आता आपण आरामात जिंकतो असं झालं. पण आपण हम्म, 200 स्कोर केला, आणि त्यांना काहीतरी 60 ओव्हर्स मध्ये 360 करायचा होता. हम्म. आणि असं झालं की एवढं फ्लॅट विकेट होतं, 5व्या दिवशी बॉल टर्न नाही झाले, आम्ही लेग साइड बॉलिंग करत होतो. हो. तरी 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 म्हणजे मॅच एवढी चांगली झाली की आपण काहीतरी 15 ते 20 रन्सनी जिंकलो फक्त ती मॅच. हो. ग्रेट. वाव. आणि ती एमपीची साईट पण त्यावेळेस चांगली होती, मला वाटतं बरेच प्लेयर्स चांगले त्यांच्यामध्ये होते सुद्धा. नरेंद्र हिरवानी होता, हा, नमन ओझाई होता. असं होता. हम्म. येस. आणि सय्यद मुश्ताक अली फायनल? मुश्ताक अली फायनल आपली होती हैदराबाद बरोबर. ती कुठे तेव्हा होती मॅच? ती इंदोरला होती फायनल. ओके, न्यूट्रल व्हेन्यू होता. न्यूट्रल व्हेन्यू होता. हम्म, आपण सेमीफायनल तमिळनाडूला हरवलं, आणि हम्म, फायनलला हैदराबाद बरोबर होती.
आणि हम्म. आपला आपण पहिली बॅटिंग केली, 119 ऑल झाला आपला. बर. हा, तर आणि मस्त चांगलं विकेट होतं. थोडं स्लाइट ग्रास होतं. हा हा. बॉल मस्त स्विंग होत होता. आणि ऍक्च्युली समद फल्लाने सुपर बॉलिंग टाकली त्या मॅचला. आणि ओके. त्यांनी 4 विकेट, सुरुवातीला 4 विकेट्स काढल्या. आणि त्यांचा हम्म. आपण 70 ओव्हरमध्येच काहीतरी 100 ऑल आउट केला त्यांचा आणि वा, जिंकलो मग. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह विन होती, म्हणजे ती 129 करून तुम्ही प्रेशर नाही घेतलं, हो, नक्कीच नक्कीच. रादर दिलंच समोर प्रेशर. गुड गुड गुड. म्हणजे तुझ्या बाबतीत पण असंच आहे का, प्रेशर लेने की नाही देने की चीज आहे? ऍब्सोल्युटली. क्रिकेट म्हणजे आपण जेवढं प्रेशर तेवढं उलटी मजा येते. बॉलिंग करायला किंवा बॅटिंग करायला तेवढी हा जास्त मजा येते. असा किस्सा सांगायला वाटतं की सेमीफायनलला तेच झालं आमचं. हा. 7 आउट झालो होतो आम्ही T20ला, आपला सैयद मुश्ताक अलीला. तेव्हा मी आणि दिगंबर वाघमारे, आम्हाला काहीतरी 28, मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा आम्हाला 28 बॉलमध्ये 55 रन्स करायच्या होत्या. तेव्हा मग मी आणि दिगंबर वाघमारे ते आम्ही काहीतरी 4 बॉल ठेवून आम्ही ती मॅच जिंकलो. बर. हो. वाव. ओके. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन चांगलं जमलं होतं म्हणजे त्यावेळेस नंतर. ऍब्सोल्युटली, नक्कीच. तुला आवाज मध्येच गायब होतोय का? तुला डिले थोडा येतोय का आवाज, किरण? थोडा थोडा डिले होतोय मला आवाज. हो. ओके ओके. बर बर. ठीक आहे. तू कंटिन्यू करत राहा, बोलत राहा. इथे येतोय आवाज, थोडा डिले आला तरी पण डोंट वरी, तू बोलत राहा. आपण थोडंसं परत मागे जाऊया. तुझ्या रूफिट बद्दल थोडंसं आम्हाला ऐकायचं. 2001 मध्ये तू मुंबईला रूफिट साठी खेळत होतास. ते पण टाइमशील्ड ए डिव्हिजन होती, राईट? येस येस. ते कसं घडलं सांग. ऍक्च्युली मी 16 खेळून 19चा फर्स्ट सीझन खेळत होतो. अं, तेव्हा ऍक्च्युली ऋषिकेश कानेटकरनी मला विचारलं की तू रुफिटला खेळणार का. तर मी ऍक्च्युली त्याला सुरुवातीला हो बोललो की खेळतो म्हणून. मग त्यांनी सांगितले की आपल्याला मुंबईत असं असं जायचं आणि मॅचेस खेळाव्या लागतात. आणि हे मग मी असं घरी सांगितलं. तर घरचे म्हणाले की अरे तू मुंबईत कुठे जाणार, कुठे राहणार, काय करणार, कसं काय आहे. तर अं, त्याच्यापेक्षा तू नको म्हणून सांग की नाही खेळायचं म्हणून मुंबईत. त्या तर त्यावेळेस तुझं एज किती होतं म्हणालास तू? 17 होतं. 17 वर्षाचा होतास. बर. जस्ट हा. 16 कंप्लीट झालं होतं, 17. तर ओके. तेव्हा ते तसं झालं. तर मग मी नेक्स्ट डे नेट्समध्ये मग ऋषीला सांगितलं की असं असं आहे. तर घरचे ऍक्च्युली थोडे नको म्हणतात की मुंबईत कसं खेळणार वगैरे. तर मग ऋषीने ऍक्च्युली घरी फोन केला लगेच. म्हटलं काका तुम्ही काळजी काळजी करू नका, मी आहे, मी काळजी घेतो त्याची, त्याला फक्त सोडा तुम्ही. हा. मग पप्पा नाही थोडीच म्हणणार ना, असं झालं की मग पप्पा म्हणले, ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यानंतर मग रुफिट ऍक्च्युली जॉईन केलं मग. ओके. पण मुंबईमध्ये जाऊन मुंबईतलं माहोल कसं वाटलं मॅचेस खेळायला? टफ होतं? ऍक्च्युली टफ होतं. सुरुवात थोडी टफ झाली. थोडं कळायला क्रिकेट किंवा एवढे सिनियर्स ऍक्च्युली ज्या 16 खेळून गेलो होतो. तेव्हा असं होतं की सगळे म्हणजे टाइमशेर ए डिव्हिजन एवढी चांगली लीग आहे तिथे की तिथे ऑलमोस्ट सगळे सगळे चांगले प्लेयर्स येतात. ऑल इंडिया सगळ्यांचे कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात तिकडे. आणि मग ते खेळतात. आणि त्यामुळे खूप खूप टफ मॅचेस होतात. ऑलमोस्ट म्हणजे असं वाटतं की तुम्ही रणजी ट्रॉफीला प्रिपरेशन करते किंवा रणजी ट्रॉफीची मॅच खेळताय. म्हणजे नॉर्मली प्रत्येक टीम मध्ये 7-8 तरी रणजी ट्रॉफी प्लेयर्स होते तेव्हा. त्यामुळे म्हणजे मस्त मजा आली तेव्हा तिकडे खेळायला. हो. हम्म. आतापर्यंत जेवढ्यांची मुलाखत घेतली त्यांचे जे जे लोक मुंबईला जाऊन टाइमशील्ड खेळलेत, त्या सगळ्यांना ना एक वेगळा असं अभिमान आहे त्या गोष्टीचा. येस, की आम्ही टाइमशील्ड खेळलोय. आणि का नसावं खरं बघायला गेलं तर, कारण त्याबद्दल जसं तू म्हणतोयस, प्रत्येक टीम मध्ये 6 ते 7 रणजी ट्रॉफी प्लेअर होते. आणि त्यावेळेसची किंवा तेव्हा सुद्धा असा कन्सेप्ट होता की तुम्हाला दे यूज टू पे यू टू प्ले फॉर द कंपनी. तोही एक कुठेतरी मनात आपल्याला विषय असतो की बाबा वी आर गेटिंग पेड, सो वी हॅव टू डिलिव्हर एनी हाव. आणि सेम टाइम जसं तू म्हणतोयस की रणजी ट्रॉफी प्लेयर्स असतात प्रत्येक मॅच मध्ये, तिथे परफॉर्मन्स केला तो खरंच तो लगेच तो नोटीस पण होतो. तर तुझ्या आठवणीतली एखादी तुझी टाइमशील्डची बेस्ट मॅच की तुझ्या लक्षात आहे अजूनही? टाइमशील्डची बेस्ट मॅच तशा आहेत, बऱ्याच मॅचेस खेळलो आम्ही, चांगल्या चांगल्या मॅचेस झाल्या.
बऱ्याच टफ मॅचेस झाल्या. हम्म, आणि हम्म. असं आठवण्यासारख्या तर आम्ही ऍक्च्युली चॅम्पियनही दोन दोन वर्ष झालो बीपीसीएल. बर. हा हा. हो. आणि बीपीसीएल ची माझी तू ते 5 विकेट घेतलेलं आणि 45 केलं होतं ना रेल्वेज बद्दल, त्या मॅचचं जरा सांग ना. मला वाटतं संजय बांगर पण होता ना त्या मॅच, त्या टीम मध्ये, रेल्वेजच्या, वेस्टर्न रेल्वेची टीम. हो हो हो. त्या मॅचला ऍक्च्युली मी 4 विकेट्स काढल्या फर्स्ट इनिंगला. आणि ओके. आमचा तुला हा एक सांगतो की आमच्या बीपीसीएलचा बॉलिंग अटॅक एवढा चांगला होता. फास्ट बॉलर आमचा हा. आविष्कार साळवी होता, राजेश वर्मा होता, हम्म. स्वप्नील हजारे होता, आणि नंतर हा. सायराज भोवतुले आणि मी, अशा आम्ही 2 स्पिनर्स होतो. त्यामुळे स्पिनर्स असं होते. होतं की पहिल्या स्पेलमध्ये ते तिघं मिळून 3 ते 4 विकेट्स काढायचे. त्यामुळे असा फार रेअर चान्स होता की आम्हाला टाइमशीटला 5 विकेट मिळतील असं मी आणि साई आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आपल्याला 5 विकेट्स फार कमी वेळा मिळणार आहेत, पण फक्त विकेट्स काढायचे, मॅच जिंकायचं, एवढं हम्म, होतं. हम्म, ऍक्च्युली हम्म. त्या मॅचला मी 4 विकेट्स काढले होते, जसं तू म्हणतोय वेस्टर्न हा रेल्वेच्या. हा हा. मॅचला मी 4 विकेट्सही काढले आणि 44 का 45 काहीतरी केला होता. ती मॅच हम्म, जिंकून दिली होती. त्याच्यात आउट झाला, संजय बांगरला आउट केलं होतं. हम्म. आणि अजून 2-3 प्लेयर्स होते, नाव नक्की नाही सांगता येणार म्हणजे. तुम्हाला सर्वांना, व्ह्युअर्सना मला एक किस्सा सांगायचा आहे याच्या विसरण्याबद्दल. आता सुद्धा हा विसरतोय. तर जनरली कसं असतं की ज्याच्याबरोबर माझी मुलाखत आहे त्याच्या अगोदर मी एक फोन करतो, एक दिवस अगोदर गप्पा मारतो, कसा घेऊया काय, सगळं ठरलं आमच्या सरांना, पण मी फोन केला, बोलणं झालं. त्यानंतर रात्री मला त्याचा मेसेज आला, अरे 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 थांब थांब, मला अजून एक आठवलं, मी वीरूला सुद्धा 2दा आउट केलेलं आहे. म्हणजे वीरू सारखी विकेट घेऊन हा माणूस जर विसरून जात असेल तर या माणसाला खरंच हात टेकले पाहिजे त्याच्यासमोर. त्या मॅचचं सांग. तू वीरेंद्र सहवागला 2दा आउट करून विसरलेला आहेस, म्हणजे तू धन्य आहेस, एवढंच मी म्हणेन. त्या मॅचचा थोडा किस्सा सांग ना आम्हाला. ऍक्च्युली एक मॅच होती बडोद्याला, वन डे होती, जेव्हा 2007 वर्ल्ड कप हारलो होतो आपण, क्वालिफाय नव्हतं झालं. मग त्याच्यानंतर लगेच इकडे मॅचेस होत्या आमच्या. तेव्हा सेवागी आला होता ओएनजीसी टीम कडनं. हम्म, तेव्हा ती वन डे टुर्नामेंट होती, हम्म. पेट्रोलियम शिल्ड आमची. तेव्हा ऍक्च्युली मी त्याला कॉट बिहाइंड आउट केलं. बर. हा, आणि दुसऱ्यांदा ऍक्च्युली त्याला आउट केलं ते डीवाय पाटील 2020, जी आता सगळ्यांनाच माहिती असेल की हो. खूप मोठी हिट टुर्नामेंट झाली होती. टुर्नामेंट. येस. हा. त्या टुर्नामेंटला ऍक्च्युली आमची पहिली बॅटिंग होती, तेव्हा आम्ही 179 का 180 केला होता स्कोअर, किंवा त्यांना 180 करायचा होता. ओके. आणि 2 ओव्हर 16 वगैरे त्यांचा झाला होता, एक आउट. त्याच्यानंतर सेहवागला काय झालं काय माहिती, त्यांनी जे मारायला चालू केले, त्यांनी काहीतरी 31 बॉल मध्ये 102 रन्स केले. हो माय गॉड. 180 वेळ की 100 त्याने एकट्यानेच करून मोकळा झाला तो. येस येस येस. आणि असं होतं की ऍक्च्युली पहिल्या सुरुवातीला म्हणजे जस्ट आत गेलो आम्ही, तेव्हाच मी आमच्या कॅप्टन विनायक मानेला बोललो की अरे यार, मला आज असं वाटतं की यार मी सेहवागला आउट करेल, वा. पण माहित नाही, म्हणजे असं गट फिलिंग होते की यार सेहवागला आउट करू शकतो मी या मॅचला. तर सुरुवातीला तशी बॉलिंग नाही मिळाली, कारण की आमच्या प्रज्ञान ओझा, साईराज भोवतुले, आविष्कार, हो. म्हणजे फास्ट बॉलर जरी आमचे हे 2 स्पिनर्सही होते. तर पहिली त्यांनी दिली, आणि मग मी जेव्हा पहिली ओव्हर टाकली तेव्हा तो आउटही झाला मग मला कव्हर्स तू त्याला मध्ये आउट झाला. पहिल्याच ओव्हरमध्ये आउट केलं होतस त्याला. येस येस, सेकंड बॉललाच आउट केलं. ओ माय गॉड. आणि तुला इंट्युशन होतच कुठेतरी की आज मी ह्याला, इंट्युशन. मला. येस हा. येस येस, इंट्युशन अं, होता. आणि मी विनायक म्हणलं ते, म्हणजे विकेट घेतल्यानंतरही बोललो, विनायक म्हटलं यार सॉरी यार, खरंच यार तुला आधीच द्यायला पाहिजे होती. मग ती मॅच हारलेला तुम्ही, ऑब्विसली 100 झालाच होता ह्याच्याकडनं. आम्ही 16 ओव्हर मध्येच त्यांनी 180 चेस केला, म्हणजे सेहवाग आणि 90 ओव्हरला आउट झाला तो, 100 करून. हो गॉड. आणि विकेट किती पडला त्यांच्या टोटल ओएनजीसीच्या? त्यांचे काहीतरी 5 आउट झाले, त्याच्यात मी 4 ओव्हर मध्ये 23 रन्स अच्छा. देऊन 3 विकेट्सही काढल्या होत्या. हो. ओके ओके. ग्रेट ग्रेट. येस येस. व्हेरी. मी तेच तुम्हाला सांगत होतो की हा माणूस थक्क आहे, काय काय मोठ्या कामगिरी केलेल्या आहे त्यांनी, ह्याला स्वतःला देखील लक्षात नाहीये. त्यामुळेच असा हा, खरं सांगायला गेलं तर यंग जनरेशन तुझ्याकडे खूप एक मोठ्या अँगलनी बघते. कमेंट सुद्धा आपल्याकडे एवढ्या येत आहेत की सगळ्यांचं म्हणणं आहे वन ऑफ द बेस्ट कॅप्टन, पण अक्षय जाधवचं म्हणणं असं खास आहे, त्याचा एक मोठा प्रश्न आहे की तू एज अ कॅप्टन पेस बॉलरला ओव्हरमध्ये 2 बाउन्सर का मारायला लावतोस? प्रत्येक ओव्हरला तू 2 बाउन्सर मारायला लावतोस, त्याचं कारण काय? ऍक्च्युली प्रत्येक बॉलरला नाही,
तसं म्हणलं तर मी अक्षयलाच जास्त सांगायचो दोन बाउन्सर्स टाक म्हणून. कारण की ऍक्च्युली म्हणूनच तो त्याची कंप्लेंट बहुतेक. ऍक्च्युली तो डिसेप्टिव्ह होता बराच. त्यामुळे मग मी ऍक्च्युली हा, त्याला हा. बाउन्सर टाकायला सांगायचं आणि आम्ही एक मॅच त्याच्या बाउन्सरमुळे जिंकलो होतो इन्व्हिटेशनची. तर हो, ओके. त्यालाही आठवत असेल तर हा, अम्बिशियस हा, हा. बरोबर मॅच होती आमची आणि आम्ही काहीतरी हम्म. 280 वगैरे असा काहीतरी स्कोर केला होता आणि ओके. ते टी टाइमला काहीतरी 200 फॉर 3 वगैरे होते. टी टाइमचे जस्ट एक हम्म. ओव्हर आधी मग अक्षयला म्हटलं, अक्षय बॉलिंगला आहे अं, हम्म. आणि मी सांगेल ते टाकायचे 6 बॉल्स. म्हटलं ओके सर, नो प्रॉब्लेम. तर मग मी मिड ऑफला थांबून फक्त त्याला गाईड केलं. आम्ही बरोबर चौथ्या हा. बॉलला अझर अन्सारी आम्हाला आउट झाला आणि मग तिथून ऍक्च्युली टी हो, नंतर मग आम्ही ऑल आउट केलं आणि मग जिंकलो आम्ही ती मॅच. मॅचच खोली. वाव, येस येस. ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड. त्यामुळे कधी कधी कॅप्टनचं ऐकणं हे गरजेचं पडतं, याचा एक्सपिरियन्स त्यांनी घेतलेला आहे. नाव लेट्स टॉक अबाउट एमपीएल. तोरणा टायगर्स बरोबर तू होतास ना एमपीएल ला? येस येस. हो, तोरणा येस. टायगर्स होतो. अनिरुद्ध देशपांडे त्याचे ओनर होते. ऑनर होते. येस येस. भावे सर कोच होते आम्हाला. हम्म. श्रीकांत जाधव सरही कोच होते. हो, अं, श्रीकांत सर. मिहीर आमचा फिजिओ होता हम्म. आणि नितीन हार्डीकर आमचा मॅनेजर होता. ओके. येस, 2009 मध्ये एमपीएल ची सुरुवात झाली. हम्म. आणि चांगलं म्हणजे मस्त मस्त एक्सपिरियन्स होता तो. हा, म्हणजे कसं ऑप्शन वगैरे झाला त्यावेळेस, मग कसं वाटत होतं की आपलं ऑप्शनला, तुम्ही ऑप्शन बघायला तुम्हाला परवानगी होती का नव्हती? प्लेयर्स ऑप्शनला नाही जाऊ शकत होते? नाही नाही, ऑप्शनला परवानगी नव्हती. हा, हा. अं, पण की असं होतं की यार कुठली तरी चांगली टीमनी घेतलं की म्हणजे कसं टेन्शन नाही, म्हणजे मस्त मॅचेस खेळता येईल. एक तर फर्स्ट टाइम एमपीएल होतंय म्हटल्यावरती आयपीएलच्या ह्याच्यावरती होतं, त्यामुळे सगळ्यांनाच एक्साइटमेंट होती की नक्की काय आहे, कसं होईल, काय होईल ते. कन्सेप्ट, नवीन कन्सेप्ट कन्सेप्ट. कन्सेप्ट मस्त होता. राईट आणि राईट. चांगली टुर्नामेंट होती. ग्रेट. पराग पेठे आपल्याला जॉईन झालेत. उशिरा आलात सर, काही हरकत नाही. आलाय त्याला महत्व आहे. उशिरा लवकर हा काही विषय नाही आपल्याकडे. थँक्स फॉर जॉईनिंग. त्यानंतर तू, मला वाटतं तुझं चेतन बरोबर तू सिंगापूरला देखील सिलेक्शन झालं होतं ना तुझं? हो, ऍक्च्युली 2003 मध्ये तिकडून तिकडचे जे नॅशनल सिलेक्टर होते हं. आणि कोच, ते हं. ऍक्च्युली पुण्यामध्ये आले होते हं. इंडियातून प्लेयर सिलेक्ट करायला. हा. त्यांना ऍक्च्युली 2011चा वर्ल्ड कप क्वालिफाय खेळायचा होता. त्याच्यासाठी 2007 मध्ये हं. टुर्नामेंट होती, क्वालिफाईंग हं. टुर्नामेंट होती वर्ल्ड हं. कपची. त्याच्यासाठी त्यांनी प्लेयर सिलेक्ट करायचे म्हणून 2003 मध्ये ते पुण्यात आले होते. हं. तर पुण्यात आल्यानंतर ऍक्च्युली मी, चेतन सूर्यवंशी आणि सागर कुलकर्णी असे आम्ही तिघही हं. सिलेक्ट झालो होतो. बर. आम्ही तिघही सिंगापूरला गेलो. 1 महिना गेलो. मग हं. तिकडून त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली 3 महिन्यानंतर तुम्हाला परत यायचंय आणि मग कंटिन्यू करायचं इथे. तर मग 1 महिना राहून हं. आल्यानंतर ऍक्च्युली घरी आल्यानंतर असं झालं की यार का मी म्हणजे सिंगापूरला का खेळायचं, त्याच्यापेक्षा इंडियात हं. खेळता येईल. इंडियात चांगलं क्रिकेट आहे, आपल्याला हं. चांगलं एक्सपोजर आहे, तर इंडियात खेळू. आणि मग हं. मी ऍक्च्युली मग सिंगापूरला प्लेअर कम कोच सिलेक्ट झालो होतो ते मी कॅन्सल केलं आणि मग मी कॅन्सल झालं. आणि तसंही मी इथं रणजी ट्रॉफी खेळत होतो, त्यामुळे म्हटलं मग ओके. तिकडे जाऊन खेळण्यापेक्षा इथे रणजी ट्रॉफी आणि हायर लेवल क्रिकेट खेळता येईल आपल्याला. ग्रेट ग्रेट, व्हेरी गुड. मग त्यानंतर तू युके ला जाऊन EAPL खेळलास ना? येस. युके साठी. हा. लंडनला युकेला तू मी कोणत्या क्लब साठी खेळत होतास? मी बर्वेलला खेळत होतो हा. फर्स्ट इयर ईस्ट अँग्लियन प्रीमियर लीग. हं. तिथे ऍक्च्युली असं होतं की फर्स्ट एक्सपिरियन्स फर्स्ट इयरच गेलो होतो तिथे. हं. तर सुरुवात म्हणजे ऍक्च्युली सांगायचं झालं तर ऍक्च्युली टाइमशीटची आमची सेमीफायनल मॅच होती हं. इथे मुंबईला. ओके. ती मॅच खेळलो. मग संध्याकाळी परत पुण्यात आलो, बॅग हं. भरली आणि हं. रात्री परत मुंबईवरून फ्लाईट पकडून इंग्लंडला गेलो आणि हं. नेक्स्ट डे लगेच मॅच खेळलो. म्हणजे ऍक्च्युली मी मुंबईत 44 डिग्रीज मध्ये खेळलो आणि नेक्स्ट डे मी सकाळी 4 डिग्रीज मध्ये बसलो होतो तिथे उभं होतो. म्हणजे एवढं कम्प्लीट 40 डिग्रीज डिफरन्स होता. मला वाटतंय तुझी अशी पळापळ झाल्याशिवाय तुझा काय परफॉर्मन्स होत नाही. मग लक्षात, तुझे कोच तुला अगोदर उगाच पळवत असतील, असं या हॉटेल त्या हॉटेल तिकडून इकडे जा, टू गेट बेस्ट आउट ऑफ यू. नक्कीच येस. नक्कीच. भरपूर येस. भरपूर म्हणजे
माझ्या मॅचेसही मी एवढ्या खेळलोय, मॅचेस किंवा सगळे टुर्नामेंट्स सगळं भरपूर भरपूर, म्हणजे ट्रॅव्हलिंग खूप झालंय माझं. आणि दुसरं इंग्लंडचं जे सांगायचं झालं तर ईस्ट इंग्लंड प्रीमियर लीग खेळलो. फर्स्ट इयर तरी 60 विकेट्स काढले मी. आणि ते आता सुद्धा रेकॉर्ड आहे, 74 इयर्सचं रेकॉर्ड आहे ते. आधी ते 74 इयर्सचं रेकॉर्ड ब्रेक केलं आणि अजूनही रेकॉर्ड आहे ते. हो, म्हणजे तू एका सीझन मध्ये किती विकेट काढला म्हणालास? 60 विकेट्स काढल्या. 60 विकेट तू काढला होतास एका सीझन मध्ये त्या पर्टिक्युलर, आणि अजूनही ते अबाधित आहे, म्हणजे फॉर लास्ट 74 इयर्स ते रेकॉर्ड आहे असं तू म्हणतोयस. येस येस, ऍब्सोल्युटली. ग्रेट, व्हेरी गुड, गुड अचीवमेंट. आणि मग तुझं हे नी इंजुरी झाली कधी आणि कशी झाली बेसिकली, ज्यामुळे तुझं क्रिकेट तू म्हणतोस बंद करायला लागलं? तर त्याचाही मागे किस्सा आहे मला वाटतं काहीतरी, नाही? ऍक्च्युली 2006 मध्ये रुफिटला होतो तेव्हा आम्ही विक्ट्री क्लबलाही खेळायचो. ए डिव्हिजन मॅचेस तिकडे, वन डेज, टाइमशील्ड, पुरुषोत्तम शील्ड वगैरे आम्ही मुंबईत खेळत होतो, कांगाली वगैरे. तर अशीच एक पोलीस शील्डची मॅच होती, मी विक्ट्रीकडनं खेळत होतो. तर अंकित चव्हाण म्हणून एक फिल्डर, आम्ही रन काढत होतो, तर तो डायरेक्ट म्हणजे तरी रनआउट करायच्या ह्याच्यात तरी जॉन्टी सारखी डाईव्ह मारून माझ्या नी वरती डाईव्ह मारली आणि कम्प्लीट माझा नी ब्रेक झाला त्या मॅचला. आणि मग तेव्हा ऍक्च्युली ती खरी इंजुरी झाली. मग म्हणजे हे बॉलिंग करताना नाही, फिल्डिंग करताना नाही, तर नुसतं तू, पण त्यांनी, म्हणजे तुझं म्हणणं आहे की जॉन्टी सारखी डाईव्ह मारली तुझ्या पायाला जर धडकला, याचा अर्थ तू ऑलरेडी क्रीज मध्ये होतास, स्टंपच्या जवळ होतास तू, तरी पण त्याचा अटेम्प्ट. तरी म्हणजे तो एकदम त्या फ्लो मध्येच होता, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट म्हणजे राईट शोल्डर माझ्या नीलाच हे झाला, कोलाइड झाला. ओ माय गॉड. आणि मग तू मॅच तिथे सोडायला लागली तुला? नक्कीच नक्कीच, डायरेक्ट स्ट्रेचर वरतून बाहेर. तिथून ऍक्च्युली मी मोठ्या भावाला फोन केला, मग तो पुण्यातून मला घ्यायला आला. मग संध्याकाळी तो घेऊन परत पुण्यात गेला आणि मग संचितीमध्ये मग सगळी ट्रीटमेंट केली मग मी. हो, मग काय ऑपरेशन करायला लागलं तुला? येस येस, ऑपरेशन केलं. त्याच्यात मग माझे ऑलमोस्ट 8 महिने गेले. मग त्याच्यानंतर ऍक्च्युली आम्ही परत रिकव्हर झालो आणि मग मी कंपनीचे मॅच खेळत होतो बडोद्याला. तेव्हा परत ऍक्च्युली फिल्डिंग करताना मला नी वरती एकदम प्रेशर जाणवलं. थर्डमॅनला मी बॉल अडवला तेव्हा नी वरती प्रेशर जाणवलं आणि मग MRI वगैरे काढला घेऊन परत. तर तेव्हा कळालं की परत ती मिडल मिनिस्कस तुटलंय म्हणून. सेम लेफ्ट नी. तर सेम तसंच परत एकदा मग. आणि ऍक्च्युली असं होतं की त्याच्यानंतर आमची टाइमशीट फायनलही होती. टाइमशीट फायनल असं झालं की आमच्यात बरेच प्लेयर्स इंजर्ड झाले होते BPCLचे. मी ती मॅच खेळलो इंजर्ड असताना आणि खेळलो. आणि ऍक्च्युली त्या मॅचचा किस्सा म्हणण्यापेक्षा असं झालं की BKC वरती मॅच होती. मी टॉस जिंकला IOCनी, इंडियन ऑइल बरोबर मॅच होती. इंडियन ऑइलनी मॅच टॉस जिंकला आणि ऍक्च्युली त्यांच्या टीम मध्ये होते, पुजारा होता, वसीम जाफर होता, अजिंक्य रहाणे होता, बरोबर, सिद्धेश लाड होता, आदित्य तरे वगैरे सगळे फुल साईड होती त्यांची. येस येस. आणि आमचे एवढे प्लेयर्स इंजर्ड होते की आमच्या त्या ऑफिस मधले 2 जण खेळत होते. आणि तेही फायनल 4 दिवसाची एप्रिलमध्ये एवढ्या उन्हात. आम्ही एकतर टॉस हारलो, तर त्यांनी बॅटिंग घेतली. त्यांना ऍक्च्युली त्यांनी बॅटिंग घेतली आणि त्यांनी 2-2.25 दिवस बॅटिंग केली आणि त्यांनी 800 रन्स केले. बाप रे, फार पिसं काढली अक्षरशः 800 केला म्हणजे. नक्कीच. त्यांनी म्हणजे हालत खराब केली सगळ्यांची. 800 चेतेश्वर पुजारांनी काहीतरी 280 का 290 काहीतरी केला. आणि वसीम जाफरनी 100 केला, अजिंक्य रहाणेनी 100 केला त्या मॅचला. आणि आम्ही 200-225 ऑल आउट झालो. आणि मग ते नेक्स्ट डे म्हणजे ते सेकंड इनिंग परत बॅटिंग करणार होते. आम्ही सांगितलं आम्ही मॅच हारलोय, अजिबात आम्ही येणार नाहीये ग्राउंड मध्ये आता. तुम्ही डिक्लेअर करून टाकलात का की ट्रॉफी तुमची, आम्ही खेळणार नाही, आता बास क्रिकेट झालाय मला.
नक्कीच नक्कीच. मला सारखं वाटतं पण त्या चेतेश्वर पुजाराचं कॉन्ट्रॅक्ट ना फेविकॉल बरोबर व्हायला पाहिजे, IOCL वगैरे पेक्षा ना. तो आला की चिकट तो जायचं नावच घेत नाही. नक्कीच नक्कीच. नाही ऍक्च्युली त्या लोकांनी म्हणजे पाहिलेलं आहे की त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, म्हणजे टेक्निक वरती किंवा पेशन्स वगैरे. पेशन्स तर त्याच्याकडे होतच पहिला, टेक्निक वरती त्यांनी खूप म्हणजे बेसिक्स त्याचं खूप स्ट्रॉंग आहे. खूप मेहनत घेतली आहे त्यांनी त्याच्यावरती, त्यामुळे मग ते रिझल्ट दिसतात आता सगळ्यांनाही दिसतात तसे. एक्झॅक्टली. मी बऱ्याच लोकांना हा प्रश्न विचारतो. आपण जवळपास आता 1 तासभर झाला गप्पा मारतोय, तर एक एंड आपण कडे आलो ऑलमोस्ट शोच्या. तर मी कायम हे विचारतो की पुण्याच्या आणि मुंबईत दोन्हीकडे तू क्रिकेट खेळलास, पुण्यातही खेळलास, तू युकेलाही खेळलास, तू MPLही खेळलास, तू प्रोफेशनल म्हणून मुंबईला टाइमशील मध्ये खेळलास. तर पुण्याच्या आणि मुंबईच्या, महाराष्ट्रातला खरं एकच भाग आहे, पण ह्या क्रिकेटमध्ये एवढं तफावत काय आहे, डिफरन्स एवढा काय आहे, आणि बेसिक तुला वाटलेला डिफरन्स कोणता आहे? ऍक्च्युली तसं म्हटलं तर मुंबईचे विकेट्स थोडे हेल्पफुल आहेत सगळ्यांसाठी. म्हणजे बॅट्समनसाठी म्हणजे तुम्हाला चांगले, तुम्ही टेक्निक असेल तर तुम्ही चांगले शॉट्सही खेळू शकता, रन्सही करू शकता. आणि बॉलर्स असेल तुम्ही फास्ट बॉलर्स मध्ये बॉल स्विंगही होतो, बाउन्स चांगला मिळतो तिथे. ऍज अ स्पिनर्स तुम्हाला रेड सॉइल असल्यामुळे तुम्हाला स्पिनही चांगला करता येतो, बाउन्स चांगला मिळतो रेड सॉइल असल्यामुळे. मग ऍक्च्युली तो जास्त डिफरन्स वाटतो मला की रेड सॉइल आणि आपल्या इथे बरेच ग्राउंड ब्लॅक सॉइल आहे, त्यामुळे तो बॉल तेवढा बाउन्स होत नाही. तो तो थोडा जास्त डिफरन्स वाटतो. आणि बाकी तर जसं आहे की ते मुंबईतले थोडे आपल्याला वाटतं की यार ते एवढ्या ट्रॅव्हल करून येतात की ते असं करतात की नाही नाही आता मला करायचंच आहे, काहीतरी करून दाखवायचं. मे बी पुण्याचं थोडं लेड बॅक आपण जे म्हणतो तसं आहे थोडं, की यार चला ठीक आहे, झाले तर झाले किंवा होतील. मुंबईत असं की नाही नाही मी करूनच दाखवणार, मी करणार. हा थोडा आपला थोडा फरक होता. पण मे बी आता आता आपण बघतोय की एवढा महाराष्ट्र रणजी ट्रॉफीचा टीमचा एवढा परफॉर्मन्स बघतोय की ते चांगले करतायत. म्हणजे जिंकतो आपण, फायनल मध्येही आलो, T20लाही आलो, रणजी ट्रॉफीलाही आलो, एक सेमीफायनल पर्यंतही गेलो. आपण म्हणजे आता ऍक्च्युली आपण करतोय म्हणजे सेम चांगले विकेट्स आहेत आणि थोडा हेल्पफुल विकेट्स पण आहेत महाराष्ट्रात. इम्प्रुव्हमेंट आहे. पण म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की बेसिक फरक जो आहे तो ऍटिट्यूड मधला आहे, थोडं प्लेयर्सच्या ऍटिट्यूड? नाही, थोडं थोडं ऍटिट्यूड म्हटलं तरी चालेल, पण ऍक्च्युली तर विकेट्स मध्ये एवढी हेल्प आहे सगळ्यांनाच की ते मजा येते. म्हणजे तिकडे क्रिकेट खेळायला आणि तिकडे ऍक्च्युली इंटरेस्टिंग होतं क्रिकेट जास्त. नाही पण ते हे जे विकेट्सचं जे आपण बोलतो ते मुंबईत खेळेपर्यंत ठीक आहे, पण मुंबईची टीम किंवा मुंबईत आलेला प्लेअर हा जगाच्या पाठीवरती कुठेही त्याला तुम्ही ठेवा तर तो परफॉर्म करतोच. म्हणजे अशी परिस्थिती होती इंडियाची एक वेळेस की मुंबईचे 5-5, 6-6 प्लेअर तिथे इंडियन टीम मध्ये असायचे. आताही असं कुठलंही एक वर्ष मला वाटतं गेलंय की ज्याच्यात त्या इंडिया रिप्रेझेंट मुंबईच्या क्रिकेटरनी केलं, तसं एकच वर्ष आहे आतापर्यंत. बाकी प्रत्येक वर्षी इंडियाच्या टीम मध्ये मुंबईचे प्लेयर्स आहेतच आहेत. तर ते बरोबर. दे आर नॉट. हा, तर त्याच्याबद्दल तू काय म्हणशील की मग काय वेगळ्या प्रकारचं काय भट्टी वेगळी लावतात तिकडे, काय दही वेगळ्या प्रकारे जमवलं जातं? व्हॉट एक्झॅक्टली द डिफरन्स अबाउट दिस? तसं म्हणायचं झालं तर ऍक्च्युली तिकडे परफॉर्मन्स म्हणजे ऍक्च्युली तसं म्हटलं तर ते ऍक्च्युली एवढं चांगलं प्रिपरेशन त्यांचं चांगलं असतं, ऑफ सीझनही त्यांचं चांगलं असतं, त्यांचं ते मॅचेस खूप खेळतात, मॅच एक्सपिरियन्स त्यांना खूप होतो. तोच त्यांना फायदा. क्लब मॅचेस एवढे खेळतात ते, क्लब मॅचेस, कॉर्पोरेट टुर्नामेंट्स खूप खेळतात. त्याचा फायदा ऍक्च्युली तो त्यांना रणजी ट्रॉफीलाही होतो. जसं आपण म्हटलं की टाइमशील्ड A डिव्हिजन आहे, जिथे तुमचे आता आता तर जर बघितलं तर ऑलमोस्ट 9 ते 10 प्लेयर्स रणजी ट्रॉफी प्लेयर्स असतात प्रत्येक टीम मध्ये. त्यामुळे ऑलमोस्ट असं झालंय की तुम्ही रणजी ट्रॉफीची प्रॅक्टिस करताय असं होतं. त्यामुळे तुम्ही कॉम्पिटेटिव्हनेस वाढतो. ऍब्सोल्युटली. आणि तेच तर तुम्ही मग रणजी ट्रॉफीला मग ते तुम्हाला इझी जातं खेळायला. म्हणजे जास्तीत जास्त मॅचेस खेळून मॅच प्रिपरेशन करावं, ह्याच तू अशा पद्धतीने तू सांगशील लोकांना? जर तू म्हटलं की तू व्हॉट विल सजेस्ट टू, म्हणजे मी तुला गायडन्स कर असं म्हणणार नाही, पण इफ यू हॅव टू सजेस्ट एनिथिंग टू न्यू कमर्स, तर जास्तीत जास्त मॅचेस खेळायला तू त्यांना प्रोत्साहित करशील का नेटमध्ये जास्त टाइम घालवायला सांगशील? ऍक्च्युली मॅचेस पण खेळलं पाहिजे, पण मग सुरुवात म्हणण्यापेक्षा कसं आहे की त्यांना ऍक्च्युली थोडं बेसिक आणि हे सगळं आलं पाहिजे. असं नाही की आता 12 वर्षाचा मुलगा येतो आणि डायरेक्ट मॅचेस खेळतोय, त्याला म्हणजे त्याला टेक्निकचं काही माहिती नाही किंवा बॉलिंग टेक्निक माहिती नाही किंवा बॅटिंग टेक्निक माहिती नाही.
असं काही. पण त्यांना थोडं बेसिक आलं, थोडं नॉलेज आलं की काय आपण कशी बॅटिंग करायची, कशी बॉलिंग करायची. मग त्यांनी हळूहळू मॅचेस खेळून मग ऑटोमॅटिक कोचेसची हेल्प घेऊन ते करतील. म्हणजे मॅचेस एक मेन म्हणजे की मॅचेस पण खेळलेच पाहिजे. पण थोडं एवढंच आहे की तुमचं बेसिक क्रिकेट व्यवस्थित झालं की मग तुम्ही चांगल्या मॅचेस खेळू शकता. म्हणजे ऍक्च्युली परफॉर्म पण करू शकता, टीम जिंकू शकते, सगळंच होऊ शकतं. एक्झॅक्टली. यस. मित्रांनो, बराच वेळ झाला पण गप्पा मारतो. 1 तास ऑलमोस्ट होऊन गेलेला आहे. कधी वेळ गेला कळलं नाही. खूप गोष्टीबद्दल गप्पा मारतोय आपण अजून रादर. तू काही विशेष कुठलं तुला जाता जाता लोकांना काही सांगायचंय? असं काही नाहीये, सांगण्यासारखं असं काही नाहीये. काय सगळ्यांना माहितीच आहे की क्रिकेटला मेहनत आहे, मेहनत करा. अं, जसं जसं ऍक्च्युली असं म्हणाल की जसं मी कमबॅक केला, मी 2 ऑपरेशन झाले माझे 2006-07 मध्ये. तरी त्याच्यानंतर मी 2008-9 पासून मी परत रणजी ट्रॉफी खेळलो, रणजी ट्रॉफीचा व्हाईस कॅप्टनही होतो. तर मेहनत करा, सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळेल. मेहनत करत राहा, बाकी काही नाही, एवढंच. ग्रेट, ग्रेट. मेहनत ही एकच गोष्ट अशी आहे की तुम्हाला ती लांबपर्यंत नेऊ शकते आणि ती केली तरच तुम्हाला रिझल्ट सुद्धा तरच मिळणार आहेत. हे लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यांना. फक्त आता महत्वाचं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की पुण्यातला लॉकडाऊन ऑलमोस्ट हळूहळू आता सगळीकडे संपत चाललाय. लॉकडाऊन उठत चाललेला आहे. त्यावेळेस आपण एकमेकाला भेटणं परत चालू केलंय. तर प्लीज 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 मास्क घालून घराच्या बाहेर जा. कुठेही गेलात, कोणालाही भेटलं तरी जुनी आपली स्टाईल नमस्कार हीच करा. शेक हँड गळ्यात पडतो. आपण क्रिकेटर्स तर पहिलं असतो. एक कुठला जोक झाला की पहिले आपला हायफाय द्या, टाळ्या द्या. ते जरा कृपया कमी करा. आणि घरच्यांची जर असं वाटलं की कोणाच्या आपल्याला गले लग जा म्हणायचंय, शेक हँड करायचंय, तर घरच्यांचा विचार करा. जे लोक आपल्या बरोबर घरात आहेत त्यांना उगाच आपण ह्या त्रासात आणू शकतो असं काहीतरी करून. त्यामुळे प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि दुसरं मला महत्वाचे ते आभार इथे मानायचे ती प्रसन्न करंदीकर, जे की सगळं आपल्या टेक्निकल गोष्टी बघतात. त्यांचा खूप मोठा सपोर्ट आपल्याला असतो. त्यांचे विशेष विशेष आभार. येस बाब्या, थँक्यू व्हेरी मच. खूप वेळ काढून तू आलास, ऑफिसमधनं वेळ काढून आलास. तू भोपाळला आहेस तरी पण आमच्याबरोबर गप्पा मारतोयस आणि शो बरेच आमचे बघत असतोस. त्याबद्दल पण तुझे पुन्हा एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच. खूप वेळ दिलास. तर परत असंच भेटत राहूया मित्रांनो. सी यू नेक्स्ट फ्रायडे. थँक्यू, थँक्यू निलेश. ओके बाबा, टेक केअर. बाय बाय. सी यू.